आपलं टार्गेट काय होतं? आपलं टार्गेट तरी काय होतं? होतं तरी काय आपलं टार्गेट बघूया तरी. आठवतं का? काय आपलं टार्गेट आहे? टार्गेट काय आहे? टीईटी पास व्हायचंय. हा. मग विसरले का सगळे जण आपल्याला टीईटी पास व्हायचंय नाही विसरून सर. गेले का सगळे? असं तुमच्याकडे नाही. बघितले की असे मरगळलेले चेहरे. आता तर 8:30 वाजले 10 वाजायचे आहेत तोपर्यंत ते असं तोंडावर आलेला ट्रेस हे सगळं पाहून असं वाटतं की आपण पण जावं काय कुठेतरी कमंडली बिमंडली घेऊन एखाद्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट हिमालयामध्ये काय करावं एवढं एवढे पण अवघड आहे का पेपर? एवढं टीईटी आहे का? एवढं असं नको नको करून सोडणार आहे का? काय चाललंय बाबा रे असं सिरियस मोड मध्ये. आणि मगाचपासून 1.5 तास मॅडम ते हे घेतलं इंग्रजीचं. मग असं वाटत असेल की कधी एकदाची जाते. 8 वाजल्या आणि परत आवाज आला घ्या 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 घ्या. आता मी जाते सोडून. गेले 2-4 जण सोडून बघितलं माझं ऑब्झर्वेशन होतं. जड जड जाते काय जड जाते इंग्लिश जड जाते डोक्यावरनं जाते. अरे जाऊ दे ना. आयुष्यभर कधी कळलं नाही ते तासाभरात काय कळणार आहे. एवढं सिरियस होऊन काय करायचं आहे. नाही कळलं का जे आयुष्यभर कधी कळलं नाही इंग्लिशचं माझं कधी जुळलं नाही. आपलं आपल्या लोकांशी जुळलं नाही इंग्लिश कधी जुळावं. एवढी अशी मस्तपैकी परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही 1.5 तास का होईना कसं का होईना मोबाईल दूर ठेवून जवळ ठेवून कानाला हेडफोन लावून कोणी फेकून देऊन काय का होईना 1.5 तास घालवले. एकदाच कोणतरी येईल दुसरं काहीतरी होईल हे केलं सगळं तुम्ही. मान्य आहे. मान्य आहे. पण मी माझं ध्येय विसरलो का? मी माझे टार्गेट विसरलो का? माझं जे काही गोष्टी आहे माझ्या ज्या गोष्टीकडे मी जाणार आहे माझी अचिव्हमेंट जी आहे ते मी विसरलो तर नाही ना. मला जे हवं आहे मला जे मिळवायचं आहे मी त्यापासून दूर तर जात नाहीये ना. मी एखादं लेक्चर अटेंड करत नाही याचा अर्थ मला हवे असणारे स्वप्न मी जे साकार करणार आहे ते पूर्ण करणार नाहीये का? ह्या गोष्टीकडे तर आपण जात नाही ना. याचा आपल्याला विचार करणं नक्कीच भाग पडतं असं मला या ठिकाणी वाटतं. कारण तुमची हजेरीची संख्या तुमचं जे पेपर प्रती परीक्षेप्रती त्या क्लास प्रती असणारं जे काही सुरुवातीचं प्रेम होतं तेवढं प्रेम मला सत्यस्थितीला सध्याला तरी दिसून येतंय असं काय ना. मग आपण झोपी चाललो का? मग टार्गेट पासून दूर चाललो का? नेमकं काय कमी पडालंय? ज्या उद्देशाने आपण इथं आलो होतो ते उद्देश पूर्ण होत नाहीये का? मग तुम्हाला इथले लेक्चर्स आवडेनात का? शिकवण्याची पद्धत कळेना का? नको नकोसं झालंय का? बाज झालंय का? काय होतंय क्या? क्या हो क्या रहा है? हो क्या रहा है? क्या चाहते क्या हो? म्हणून तुमची जी सुरुवात होती ना मी पहिल्यापासून ओरडत होतो की तुमचं ध्येय पाहिजे तुमच्याकडे एक टार्गेट पाहिजे. तुम्हाला ज्या गोष्टी अचिव्हमेंटकडे घेऊन जाणाऱ्या होत्या ते म्हणजे तुमचं ध्येय ते म्हणजे तुमचं टार्गेट. आणि ते ते ध्येय जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाही तोपर्यंत तुम्ही वेडाने मनाने व्यापून टाकलं पाहिजे. वेडच लागलं पाहिजे हो. मी जोपर्यंत यशस्वी होणार नाही तोपर्यंत मी मागे सरकणार नाही. मी ज्या ठिकाणी अभ्यासाला बसते त्या भिंतीच्या समोर मी 101 मार्क लिहिलेले आहेत. मी टीटीला 101 मार्क मिळवणार म्हणजे मिळवणार हे मी लिहिलंय. मग मी त्याचं माझं ध्येय कुठं चाललंय? जर मी एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी आपलं ध्येय तुम्ही लिहून ठेवा. तुमच्या डोळ्यासमोर सतत ठेवा की मी जिंकणार आहे. मला 101 मार्क मिळणार आहेत आणि टीईटी मी क्रॅक करून दाखवणार. जी अशक्य गोष्ट आहे ती मी पूर्ण करून दाखवणार आणि ती माझ्याशिवाय कोणीच करणार नाही हे लक्षात घ्या. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. हे असं म्हणतात उगाच म्हणत नाहीत. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड असं उगाच म्हणत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणजे नजरेआड कुठली गोष्ट गेली तर माणूस विसरू शकतो किंवा त्याची तीव्रता कमी होऊ शकते. आणि खरं सांगायचं झालं तर सगळा खेळ ह्या तीव्रतेतच आहे. जी इंटेन्सिटी आहे जी तुम्हाला पुढे घेऊन जायचंय जे तुमचं ध्येय तुमचं जग ते होऊन जायला पाहिजे. मला सीटीटी मला टीईटी माझं आयुष्य माझं करिअर मला कंप्लीट करायचं आहे आणि हे मी करून दाखवणार आहे. हे कोण करणार आहे? तर हे हे तुमचे ध्येय हे तुमचं जे फळ्यावर लिहिलंय तुम्ही जे तुमच्या बसलेल्या ठिकाणी लिहिलंय तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला लिहिलंय. हे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला काय दिसतं माहितीये का? माय लाईफ इज माय रूल. आणि त्याच्यात लाईफ मध्ये कुठेतरी कोपऱ्याला एक असणारी वाईफ हे दिसतंय. दुसरं क्या है तुम्हारे तुम्हारी लाइफ में है तो है क्या? वाइफ के सिवा कुछ भी नहीं है. अगर लाइफ में सक्सेस होना है तो टार्गेट तो आपके पास होना ही होना है. आणि मग हे टार्गेट कुठलं आहे कुठलं यश आहे कुठल्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. ते ध्येय त्या गोष्टी आणि त्याच्याशिवाय काही होणार नाही लक्षात घ्या. तुमचं ध्येय ज्या वेळेस निश्चित होईल का नाही तुम्ही तुमच्या मनाला ध्येयप्राप्तीच्या वेळाने आणि ध्येय प्राप्त होणारच या विश्वासानं जोपर्यंत व्यापून टाकत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही आणि तोपर्यंत तुम्ही अस्वस्थ सुद्धा राहिला नाही पाहिजे.
तुमच्याकडे असं बघून मला असं मेंगळ्यासारखं नाही वाटलं पाहिजे. आता बाद झालं की किती वेळ झाले हे पण बोलायला लागले, हे पण बाई डोकं खाल्ली, आता हे पण बाबा डोकं खायला काय, हे असं मनामध्ये नाही आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ध्येयवेड्याने हे होत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला माहितच असेल, मायकल अँजेलोनो हा एक नामक शिल्पकार होता. खूप भयानक असं ते शिल्प तयार करायचा, खूप भयानक शिल्प तयार करायचा. आणि जेव्हा त्याला एखाद्या कोणीतरी विचारलं की अरे बाबा रे, जो तू दगडाला कोरून इतका छान पुतळा बनवतोस, ते कसं करतोस, तू हे कसं करतोस, एवढा छान तू पुतळा बनवतो, तू कसं करतोस? त्याच्यावर हे मायकल अँजेलोनं काय म्हणला माहितीये का? मी काहीच करत नाही, मी काहीच करत नाही. पुतळा आधीच तेथे होता, पुतळा ऑलरेडी तेथे होता. फक्त मी वरवरचा नको असलेला दगडाचा भाग फक्त काढून टाकतो आणि ऑटोमॅटिक ती कृती बनते. याचा अर्थ दगडात तो होता हे जरी खरे असलं, पण पहिल्यांदा हा पुतळा त्या शिल्पकाराच्या डोक्यात होता, डोक्यात होता. त्याप्रमाणे तुमचं यश हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. आणि आपल्या ह्या ब्रेनी ब्रदर अकॅडमीचा लोगो जो आहे ना, हा स्वतःला घडवणारा माणूस आहे. तुम्ही नीट पाहिला असेल तर बघा, त्याच्यामध्ये ते माणूस स्वतःला छडी आणि हातोड्यानं कोरतोय, म्हणजे स्वतःला आकार देण्याचं काम करतोय. आणि स्वतःला आकार तुम्हाला द्यायचा आहे. जोपर्यंत हे निश्चित आणि स्पष्ट असत नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी काय तुमच्या डोक्यात यशस्वी आणायचं नाही. आणि म्हणून हे तुम्हाला तोपर्यंत तुम्ही आहे, जोपर्यंत तुम्ही टीईटीचा पेपर देत नाही आणि देत आहात, तोपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर हे टीईटीची मार्क नुसतं डोळ्यासमोर दिसली पाहिजे. उठता बसता फिरता एवढंच काय, अलाराम जेव्हा वाचतो ना, त्या अलारामचं नाव सुद्धा तुमचं टीईटी असलं पाहिजे. तुमचं मोबाईल, तुमचा प्रत्येक श्वास टीईटीच्या नावानं घातला गेला पाहिजे. आणि जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल इतकं स्पष्ट होण्याची गरज आहे, इतकं की तुमचं चित्र तुमच्या डोक्यात आणि डोळ्यासमोर स्पष्ट व्हायला पाहिजे, एकदम स्पष्ट. प्रत्यक्षात येण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डोक्यात ते प्रत्यक्षात इतकं स्पष्ट आणा, इतकं स्पष्ट पहा की मी यशस्वी होणार आहे आणि मला 101 मार्क मिळणार आहे. हे ज्याप्रमाणे आता मी जी गोष्ट सांगितली मायकल अँजेलोची, ज्यानं पुतळा कोरण्याआधी त्यानं स्वतःच्या डोळ्यामध्ये त्या पुतळ्याचं चित्र स्पष्ट पाहिलं होतं. येतोय का आवाज? आवाज येतोय? हे जास्त पेटलं की हे बी विजतंय बघा. ह्याला बी काय पटत नाही का काय? आवाज येतोय का? हो येतोय सर, सर. येतोय आता. कट झाला होता. माझा आवाज येतोय तुमच्या यायला सर. सगळ्यांपर्यंत? होय नाही काय तर म्हणा, आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत? हो सर, येतोय. येतोय येतोय सर. सर. माझा आवाज येतोय का? हो सर, येतोय. येतोय सर सर. येतो सर. मलाच ऐकू येत. बहुतेक तुम्हाला येत नाहीये सर आमचा आवाज. Welcome to NC News of World. Please use more. Connected. येतोय ना आवाज? हा, आवाज येत नाही म्हणते. येतोय सर. येते वा, छान, या लागलं बघा. जेव्हा असं ते ताला सुरामध्ये आधी ज्यावेळेस गाडी पिकअप धरते, त्यावेळेस जे नेटवर्क बी जातं आणि ऐकायलाही तयार नसतं. मला असं वाटतं की कोणी ठरवले काय की हे ह्या बाबाचं कौतुक ऐकायचंच नाही आपल्याला, ह्याचं काय बोलणं ऐकायचंच नाही, असं काय ठरवलंय का? मध्येच नेटवर्क निघून जातो. म्हणून असं वाटतं, नाही सर. म्हणून मी मगाशी सांगितलं का नाही की ज्याप्रमाणे मायकल एंजल्सनं त्याचा पुतळा कोरण्याआधी स्वतःच्या डोळ्यासमोर त्या पुतळ्याचं स्पष्ट चित्र पाहिलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ध्येयाचं चित्र तुम्हाला स्पष्ट पाहता आलं पाहिजे. एवढं मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि ध्येय तुम्ही निश्चित करा, आजच करा, मी पास होणार आहे. तुमच्या ध्येयाला मनात करून टाका, ध्येयाने झपाटून जा, यश तुमच्या अक्षरशः ओढून येईल. ते ओढून येण्यापेक्षा मला असं वाटतं की लोटांगणच घालेल तुमच्यासमोर. मात्र निश्चित ध्येय आणि बिंदू जे आहे का नाही, ते लक्षात ठेवा. तोपर्यंत आपण ध्येयाबद्दल स्पष्ट आणि सरळ सूचना देत नाही, तोपर्यंत तो ऐकत नाही आणि ती गोष्ट सत्यात उतरत नाही. हे लक्षात घ्या. हे सगळं करत असताना, व ह्या सगळ्या गोष्टी करून आणत असताना संपूर्ण शक्ती आणि तीव्रता एका निश्चित ध्येयावर ध्येय प्राप्तीपर्यंत निरंतर मेहनत करून आपण यशस्वी होणार असं मी लक्षात ठेवा. पिंपळकर, तुमचं माईक बंद करा. जोपर्यंत तुम्ही लक्ष तुमचं निश्चित करत नाही, तोपर्यंत तुम्ही काही हो हो येत. नाही हो नाही येत. नाही नाही. आणि हे सगळं सांगत
बोलत असताना सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात घ्या. जोपर्यंत आपण एखादा आपला ध्येय स्पष्ट निश्चित असत नाही, स्पष्ट आणि निश्चित ध्येय असलेला माणूस हा अतिशय खडतर रस्त्यावर सुद्धा प्रगती करेल. आणि ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही गुळगुळीत असला तरी कुठेही पोचणार नाही, हे लक्षात घ्या. मग आपण कसल्या रस्त्यावरून चालत आहोत आणि कसल्या गोष्टीवरून चालत आहोत हे पाहायला पाहिजे. ध्येयावर न पोचणं ही शोकांतिका नाहीये, की मी ती पास झाली नाही झाली ही शोकांतिका नाहीये. पण तिथं पोचण्यासाठी तुमचं ध्येयच नसणं ही खरी शोकांतिका आहे, हे लक्षात घ्या. मी माझं टार्गेट कसं अचीव्ह करणार आहे ह्याच्यासाठी प्री प्लॅन तुमच्याकडे असणं म्हणजे असायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत हे तुम्हाला जमत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही अशा माणसासाठी काही अशक्य नाहीये, हे अशा माणसासाठी काही अशक्य नाहीये ज्याला माहित आहे की त्याला काय पाहिजे आणि ते मिळवण्याचा त्याने निश्चय केलेला आहे. अशा माणसासाठी काहीच अशक्य नाहीये. पण जर तुमच्या जवळ हे सगळं माहित असेल तर तुमच्यासाठी मात्र नक्कीच हे शक्य आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही उडता बसता तुमच्याकडे हा एक टार्गेट पाहिजे की मी काय करणार आहे आणि मला काय मिळणार आहे. तुमचं फक्त एकच ध्येय आहे. तुमचं फक्त काय एकच ध्येय आहे, तुमचं टार्गेट काय आहे काय सांगा बघू. आवाज जोरानं आला पाहिजे, डळमळीत नाही आला पाहिजे. टीईटी TET पास होणे सर. सोने. कसा आवाज आला का आला. हा, आता नुसता खणखणीत आवाज आला पाहिजे. 8:45 झालेले आहेत आणि पोटामध्ये कावळे ओरडत आहेत. आता कावळ्याला पण माहित आहे, आता 10 वाजेपर्यंत बसायचा आहे. पण तरी सुद्धा आवाज तुमच्या दमदार येतोय. हीच खरी तुमची प्रगती आहे, लक्षात घ्या. कुठलीच प्रतिकूल परिस्थिती इतकी शक्तिशाली असू शकत नाही की निश्चित ध्येय असलेल्या माणसाला ती कायम अडवू शकेल. कारण तुमचं ध्येय निश्चित आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात, स्वस्थ बसलेला आहात. लक्षात घ्या, निश्चित ध्येय आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा दृढ निश्चय केलेल्या माणसाला भेटल्यावर विरोध आणि अडथळे गायब होऊन जातात. आणि त्याच्यासाठी तुमचं सगळ्यात मोठं टार्गेट आहे ते म्हणजे तुमचं इच्छा. निश्चित ध्येय आणि ध्येय निश्चिती हे पहिलं सगळ्यात मोठं तुमच्यासाठी पाऊल आहे, लक्षात घ्या. जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरशः संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते. अगर कोई भी चीज पूरे शिद्दत से तुम चाहो तो पूरी कायनात उसको मिलाने के लिए क्या करती है, क्या करती है. कोशिश. हा, आणि हे तुम्हाला कोशिश करायची आहे. आजचा हा मोटिवेशनल फक्त 5 मिनिटासाठीचा होता याच्यासाठी की तुम्ही काहीतरी मिळवावं, तुमच्यातला झोपलेला तो जागृत करावं आणि तो पिढू घेऊन जावं. हाच आपला टार्गेट होता, हे लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण पेपर सोडवत आहात, चांगले मार्क मिळवत आहात. कालच्या टेस्ट मध्ये अव्वल कोणाचं आलं बघायचंय का, कोण आलं पहिला, कळलं का. कुणाला चांगले खणखणीत आहे सर कोणतं हा 92 92 आहे का. कोणाला खणखणीत मार्क मिळाले, स्कोर खाली आला का, स्कोर खाली आला, स्कोर खाली आला का. नको नको व्हायला का आता पेपर द्यायचं मी. असं काय नाहीये सर, हा? असं काय नाही, प्रॅक्टिस व्हायला लागली आहे. प्रॅक्टिस वाले का. आता तर टेस्ट भरपूर सोडलेले, पेपर भरपूर सोडले का नाही, आपण पेपर भरपूर सोडलेत का नाही, भयानक पेपर हो सोडले सर, सोडलेले आहेत. तुम्ही ते सोडवणं गरजेचं आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये तुम्ही पेपर सोडवायचा आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. आणि जेवढं जेवढं तुम्ही हे कराल तेवढा तुमचा फायदा आहे, माझा थोडीच फायदा आहे. बरोबर आहे का. हो सर, बरोबर आहे. यस सर, हो सर. काय नाव होतं कालच्या टेस्टचं, नाव काय होतं कालच्या टेस्टचं नाव काय होतं. पेपर 3. पेपर 3. टीईटी पेपर टी. महा टीईटी प्रश्नपत्रिका 3. असं होतं का, मराठीमध्ये होतं का. हा, हो सर. पुढच्या रविवारचे पण पेपर आजच लावून ठेवले त्यांनी, एवढी तयारी केली आम्ही. पेपर क्रमांक 3 समाजशास्त्राचा ना, पेपर क्रमांक 3 हा पेपर 1चा बघूयात पहिला, त्याचा रिझल्ट बघूयात. 75 पैकी 37 जणांनी दिलाय.
आणि त्याच्यामध्ये अव्वल नंबर आलेला आहे. हे आपल्याला कशाला बघायचं आहे की आपली प्रगती कितपत झाली, कशी झाली, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? येतं का आवाज माझा? हो सर येतात. हो, सर येतोय सर. माझा एकच हो मिनिट सर वेळ, येते सर. एकच मिनिट फक्त आणि फक्त 1 मिनिट, कारण माझा डाटा संपलेला आहे. एकच मिनिट. एक मिनिट ना, नाहीतर मग चालू करून सर कुठे गेले? नाही सर. आता कंटिन्यू चालण्यासारखं आहे, बंद पडण्यासारखं आहे नाही. डाटा संपलेला होता. पुढे आता ह्याच्यामध्ये पेपर 1 मध्ये नंबर 1 कुणाचा आले बघू. आणि कोणीतरी म्हणले ना आता किती 92चा काहीतरी होता म्हणजे ना. चला तर आपण उलट जाऊयात. अं, अश्विनी अजित कुमार, काय नाव आहे यांचं? अश्विनी अजित जिंदे. कुमार शिंदे का? वा, जिंदे. हा, शिंदे शिंदे. ठीक आहे. यांनी 82 मिनिटं 34 सेकंद मध्ये 88 मार्क घेतलेले आहेत. जोरदार टाळ्या. 2 मार्क अजून मिळाले असते तर 90 झाले असते. कुठं ओके चुकले त्यांच्यासाठी काय मस्तपैकी सगळ्यांनी टाळ्या. मोबाईल फोडू नका म्हणजे झालं. तेवढ्या जोरानं टाळ्या वाजवू नका मोबाईल फुटेपर्यंत. दुसरा नंबर आहे 128 मिनिटामध्ये, 128 मिनिटं 8 सेकंदामध्ये 89 मार्क घेतली. किती? 89 मार्क घेतली. स्नेहा कासार. कोणाचा नंबर आहे? स्नेहा कासार. आहेत का इथे स्नेहा कासार? कासार आहेत का? हो तरी म्हणा. नाही दिसतंय. नाही ना? ठीक आहे. आणि पहिला नंबर आलेला आहे ते 103 मिनिटं 56 सेकंदामध्ये 92 मार्क घेऊन, त्या म्हणजे अलिजा मुल्ला. अलिजा मुल्ला कोण आहे? मुल्ला आहे का इथं? पिंपळकर तुमचं माईक बंद करा, ऑटोमॅटिक चालू होतो का? नाही सर, थोडं मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. ऑटोमॅटिक चालू होते ते विमानात बसल्या तर आवाज येते वही वही. थोडं बंद करा. हो सर. सर सॉरी. ओके. तर ह्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आपल्याला, कारण हे पेपर 1 मला असं वाटतं की थोडा अवघड होता काय की तेव्हाच कुठेतरी हे मार्क सगळ्याला थोडी कमी मिळाली आहेत. महा महा महाटीईटीचा जो पेपर सामाजिक शास्त्राचा दिलेला आहे, त्या सामाजिक शास्त्रातल्या विजेता असं काढून मग इकडे जाऊ. सामाजिक शास्त्रामध्ये हायेस्ट किती मार्काचा आहे? 72 मार्काचा आहे फक्त. पहिला नंबर आलेला आहे रुपाली शिंगे. रुपाली शिंगे ज्या सामाजिक शास्त्रामध्ये 45 मिनिटाचा त्यांनी टेस्ट सोडवलेली आहे आणि 72 मार्क मिळालेले आहेत. आहेत काय ते शिंगे? शिंगे मॅडम आहेत का? त्याच्यानंतर आहे शिवा मडिवाल, ज्यांनी 137. सर ते पिंपळनेरकर माझंच आहे ऍक्च्युली, मिस्टरांचं नाव लागलंय तिथं. हा का? अमृता बर. हा, 71 मार्क मिळालेले आहेत. छान. पिंपळनेरकरचं इकडे आलं का नाव? बरं बरं. 2-2 आडनाव आहेत म्हणायचे. त्यानंतर प्रीती की रमेश, पुढचं आडनाव काय दिसे ना बाबा. 61 मार्क, 61 मार्क मिळाले. काय नाव म्हणले? तुरुप. प्रीती तुरुप. ग्रुप आहे का? बरं. तुम्ही तुमच्या मोबाईलचं ह्या डिव्हाइसचं नाव बदला की Redmi 9 दिसायला लागलंय. इथं प्रीतीचा का? म्हणजे आम्हाला ते सोपं जाईल. आणि मॅथमॅटिक्स मधल्या ह्याच्यामध्ये पेपर 2 मध्ये नंबर आलेलं बघा. महा महा गणितच्या पेपरमध्ये अव्वल नंबर आलेले 13 जणांनी फक्त टेस्ट दिलेली आहे आणि खूप भारी भारी मार्क घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कीर्ती रमेश तुर्प यांचा सगळ्यात पहिला नंबर आलाय. 13 मिनिटातच कसं काय बरं सोडवलं? काहीतरी प्रॉब्लेम झालेला असावा.
काय झालेलं आहे बाबा तुरुप मॅडम सांगा बघू तुम्ही होणं सांगा काय प्रॉब्लेम झाला 13 मिनिटात काय इम्पॉसिबल काय की सर मला पण कळेना पण मी सोडवले पण किती मिनिट मला ते काय चुकीचं झालं असेल मे बी. 13 मिनिटामध्ये 110 मिळणं शक्यच नाही ना हो 110 मार्क मिळाले त्यांना गणितामध्ये तुमचं गणित आहे का सामाजिक शास्त्र आहे सामाजिक शास्त्र आहे सर. ते काय झालं होतं पहिल्यांदा मी ते पेपर सोडवले होते मग काही प्रश्न त्याच्यामध्ये रिपीट झाले होते ना मग ते हा. नंतर परत मी गणित विषय घेऊ म्हणून प्रॅक्टिस साठी घेतले. मग ते काही उत्तर मला अगोदरच कळत होते मग पटपट पटपट ठीक केले मग मे बी होऊ हा शकेल तसं. मे बी नाही तसंच झालेलं आहे 90 मार्क तर येस तुमचं माहितीच होती अंदाजी 20 बरोबर आली गणितातली अंदाजी 20 मार्क बरोबर आले ओके ठीक येस आहे कारण 13 मिनिटामध्ये टीईटी सारख्या पेपरमध्ये 110 नाही शक्य नाही हो कारण हो मॅडमला जुनाच पेपर 2016चा 30च मार्काचं ते बी पूर्ण झालं नाही ते 30 मार्क सोडायला 1.5 तास लागले ठीक आहे त्यानंतर दुसरा नंबर आला तो म्हणजे अश्विनी डिंडोरे 80 मिनिटामध्ये त्यांनी हा पेपर सोडवला 75 मार्क अश्विनी डिंडोरे प्रीती तुर्प आलं बघा नाव चेंज झालं तुमचं हा आहे का इथं अश्विनी डिंडोरे हो सर आहे आहे का हा छान त्यानंतर रमा मानेकरी 64 मार्क मिळाले 121 मिनिटामध्ये ठीक आहे सर आता हे ह्याच्यामध्ये अगोदरची टेस्ट आहे कुठली लास्ट वीकची आहे कालची नाही आहे ही कालची नाही का नाही कारण काल मला 88 पडलेत सर. हो मला 83 आहेत आणि मी मॅथ्सचा माझा सबमिट झाला म्हणून मी पुन्हा एसएसचा सोडवला त्यात मला 74 आहेत हे असं बी करते का बघा पेपर बी गंमतच करते की हो हा याच्यामध्ये हो 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 पण याच्यामध्ये एवढं करून पण याच्यामध्ये प्रीती रमेश तुरुपच आहेत पहिल्या 15 मिनिटामध्ये सोडवले हे तर 109 मार्क मिळवली परत त्याच्यामध्ये सुद्धा आणि दुसरा नंबर आहे स्नेहल जगताप यांनी 109 मिनिटं घेऊन 109 मार्क घेतली स्नेहल जगताप कोण आहे बाबा बघू दे जरा आहे का जगताप स्नेहल जगताप स्नेहल जगताप आहेत का ओके नाही आणि दिंडोरीला इथं 88 मिळाले आणि विना कुड्राम यांना 60 मार्क मिळाले ठीक आहे अशा प्रकारे इथं ते संपलं गणितात ठीक असो चला आता मेन मुद्द्याकडे जाऊयात आपण आपल्या सामाजिक शास्त्राकडे वळूयात आपलं खूप दिवस झालं सामाजिक शास्त्र आपण आणि सामाजिक शास्त्र हे दोघं आपण नव्हतो तर सामाजिक शास्त्राला कव्हर करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी चांगल्या जोरामध्ये आपण करूयात काय म्हणणं आहे तुमचं सगळ्यांचं कुणाचं नाव तू घ्यायचं हो, राहिले कुणाचं नाव वगैरे घ्यायचं राहिले का चुकून माझ्याकडून राहून गेलेलं आहे मान्य करी राहिले का नाव राहिलंय लिहायचं? फर्स्ट पेपर मध्येच माझे मार्क्स अजून वाढतात पण राहू दे सर आता क्लास डिस्टर्ब होईल वाढतात का वाढले वाढतात अजून 5 मार्क वाढतात हो का बरं बरं ते दुरुस्त केले तरी 83 ते काय पडले तर 89 88 पर्यंत जातं सर ठीक आहे ठीक आहे चला एकदा आपण चालेल बघूया सर नंतर ना बघू ओके सर ओके. चला मेन गोष्टीकडे हो. वळूयात आपण सगळ्यात महत्वाचं कुठेपर्यंत होतो आपण बघत होतो बरोबर हे सगळं बघितलंय आपण काय बघितलंय इतिहासाची साधने झालीत सर. इतिहासाचे साधने झाले का हो, काय झालेत राहिलं? हो शेवटचा घरचा अभ्यास दिला होता सर गुहाचित्रे आणि भित्तिचित्रे कुठे कुठे आहेत ते शोधून लिहून आणा म्हणून शोधून. हो हो सर. लिहिले का चला बघू चला बघू लिहिले का बघूया ते त्याच दाखवलं सर हा लेखनाची साधने हा सोफेचा प्रथम वापर कोणी केला हा प्रश्न पण होता हा तोफेचा कुणी वापर केला मी तर केला नाही बाबा कुणी केला कुणी केला 12व्या शतकाच्या सुरुवातीस युरोपमध्ये केला गेला सर हा, इथे भारतात कुणी केला ते भारताच्या बाहेर झालं भारतात मला वाटतं तुम्ही भारतातलं शोधून काढताल भारतात पहिल्या वेळेस कुणी केला 12व्या शतकाच्या नंतर कधी झालं का 1526 मध्ये सर छान छान उस्ताद अली कुली
यांच्या मार्गदर्शनाखाली बाबरने हा स्क्रीनिंगच्या रांगेच्या मागे तोफाचा तैनात केला. वा, छान छान छान. आता कोणी सांगितलं बाबा हे उत्तर? पहिलं बघूयात मला, कोण सांगितलं? कारण हे उत्तर त्या दिवशीच अपेक्षित होतं. नाव काय दिसेना आणि कोण आहे त्यांनी दिसत. कोण आहे आता उत्तर कोणी सांगितलं? सलमा मकानदार. सलमा मकानदार. वा, छान. आता हे ऍक्च्युली जे हे आहे, पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये हे तोफ वापरली, हे बाबरानं वापरली. आता तुम्हाला शोधून काय काढायचं बघा, तुमचं काम सांगतो. आजचं होमवर्क पहिलंच आल्याच पहिलं होमवर्क ते म्हणजे पहिलं पानिपतचं युद्ध कधी, कोठे आणि कुणाकुणामध्ये झालं. दुसरं पानिपतचं कधी, कोठे, कुणाकुणामध्ये झालं. तिसरं पानिपतचं युद्ध कोठे, कुणाकुणामध्ये झालं. ओके, हे तिन्ही शोधून काढायचं आहे. आणि तोफेचा जो शोध होता तो लावला, तो बाबराकडे जातो. बाबर यानं हे पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये या तोफेला वापरलं, म्हणून तो पहिलं पानिपतचं युद्ध सुद्धा जिंकलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? आम्ही भारताचं हे सगळं जे काही प्राकृतिक भाग आहे हे सगळं पाहिला. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? काय पाहिलं? इतिहासाची साधनं पाहिली. अजून काय पाहिलं? पटापटा बोला. आता राहिलेल्या तासामध्ये आपल्याला संस्कृती. हडप्पा संस्कृती पूर्ण पाहिली का आपण? हो. मौखिक साधने, लिखित साधने. ठीक आहे. आता आपण काय पाहिलं माहिती आहे का? भारताचा रचना प्राकृतिक गोष्टीनं पाहिलं, महत्वाचं काय आहे हेही पाहिलं. बरोबर आहे का? आणि यांचे जे काही विस्तार आहे भारतात हेही पाहिलं आपण. त्याचबरोबर आपण हेही पाहिलं काय? लिखित साधनं पाहिली, मौखिक साधनं पाहिली आणि भौतिक साधनं सुद्धा पाहिली. त्यामुळे कुठले कुठले साधनं कुठे कुठे येतात याची एक लिस्ट बनवा म्हणलं होतं मी तुम्हाला. ती बनवली का तुम्ही? ठीक आहे. आता आपण बघू थोडं याच्याही पाठीमागे जाऊयात आपण. संस्कृती निर्माण होण्यापूर्वी ओझरचं घेऊयात, कारण पेपर 1 मध्ये काही येणारा भाग आहे, म्हणून मला इथं कव्हर करायचं. तो भाग 1 ते 2 मार्काचा येतो. किती मार्काचा येतो? 1 ते 2 मार्काचा येतो. त्याच्यामुळे तू कव्हर करायचं. त्यामुळे पेपर 1 वाल्याने इथं थोडं फोकस करायचा आहे. पेपर 2 ला पण येतोच, पण माहित असलं पाहिजे. हा मेन बेस आहे की जिथं मानवाची उत्क्रांती झाली. आता तुम्हाला माहित आहे का आपल्या पृथ्वीची उत्क्रांती कधी झाली असेल? सुमारे अमुक अमुक वर्षापूर्वी. उगा अंदाजे सांगा. बरोबर आला ठीक आहे, नाही आलं तर ठीक आहे. आता बरोबर 400 वर्ष. 7.5 450 वर्ष. 400 वर्ष. नाही 4,500 पूर्वी 4,500 4.5 अब्ज अब्ज. एक मिनिट. बरं मी जरा बोलू का? मी जरा बोलू, लय बोलत नाही, जराच बोलतो. आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं, कोणी 450 वर्ष म्हणलं, कोणी काय म्हणलं. 450 म्हणल्यावर मी घाबरलो. मी इंग्रज कुठून आले म्हणलं. जरा छातीची टोकं वाढली माझे. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी शोधून आणा. 400 कोटी अब्ज आहे का 400 कोटी आहे, 450 कोटी आहे, काय आहे नेमकं हे तुम्ही सगळ्यांनी शोधायचंय. हा, तू शोधून मला सांगा. आता मी तर सांगणारच होतो, ते सांगायचं नाही. आता तुम्ही शोधून आणायचं. ठीक आहे. आणि मग मी पुढच्या वेळेस सांगायचं. 2-3 प्रत्येक वेळेस ते सिक्वेन्स न लिहित चला आणि मग हे सांगेल. मग आता ह्याचा जो आपण अभ्यास आहे, मग अभ्यास नेमका कसा करतो? या गोष्टीचा अभ्यास नेमका कसा होतोय किंवा कसं करतो आपण? तर आपण त्याची इतिहासामध्ये एक कालगणना करतो. काय करतो आपण? त्याची कालगणना करतो आणि त्या कालगणनेनुसार आपण हे कधी काय घडलं, कसं घडलं हे आपण सांगतो. आपण कुठली कालगणना वापरतोय? कुठली कालगणना वापरतोय माहितीये का? हो, सांगा बघू. इसवी सन. इसवी सन म्हणजे जन्मापूर्वी. त्याच्या जन्मापूर्वी. बरोबर. छान. आपण जी काही दिनदर्शिका वापरतो काय नाही, ती इसवी सणावर आधारलेली आहे. हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. येशू ख्रिस्तांच्या स्मरणात इसवी सणाची सुरुवात ही झालेली आहे. ऍक्च्युली मराठीतले जे इसवी हा शब्द आहे का नाही, हा येशू या नावाशी संबंधित आहे की ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली. बरोबर. त्याला आपण इसवी सणानं दाखवतो. बरोबर. त्याच्यानंतर ना
अजून कोणकोणत्या कालगणना होत्या तुम्ही सांगू शकाल का? कालगणना होते ह्या कालगणना आहेत प्रत्येकाच्या किंवा प्रत्येक धर्मामधल्या काही कालगणना आहेत. ज्याचं माईक चालू आहे त्यांनी बंद करा, मला ते परत बंद करता येत नाही. जमल का माईक बंद करायला? जमल का माईक बंद करायला? जमल का रिमूव्ह करू मी? तुम्ही काहीतरी सांगा, माईक बंद करू का रिमूव्ह करू? कारण आता ते इथून तिकडं जायचं तर तिकडून इकडे यायचं हे आपल्याला काय जमत नाही. आता ज्या पद्धतीनं इसवी सन ही एक कालगणना वापरली होती, एका मार्कासाठी येते. तुम्ही जर ओल्ड क्वेश्चन पेपर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इसवी सणाची सुरुवात कुठून झाली किंवा कुठल्या कोणाच्या जन्मापासून झाली असं एका वाक्यामध्ये 1 मार्काला येतं हे, बरोबर. आता बघा हे सोडून अजून कोणकोणते कालगणना होत्या, कोणकोणत्या होत्या? तर काय ही फक्तच होती का? तर नाहीये. किंवा एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणात नव्या कालगणनेची सुरुवात केली जाते आणि ही करण्याची प्रथा आतापासून नाही तर पूर्वीपासून अस्तित्वात होती. उदाहरणार्थ जर आपण बघायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची सुद्धा घटना, ही एक घटना सुद्धा आपण त्या निमित्तानं इसवी सन हे कधी घडलं? 1600 कधी घडलं? 1600 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 74 1674. वा छान. आणि यालाच आपण राज्याभिषेक शक असे म्हणतो. कसलं शक म्हणतो? राज्याभिषेक शक. लिहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती राज्याभिषेक शक आणि ते 1674 हे झालं येशू ख्रिस्तांचं, येशूंच्या नावावर. मग ते कधी चालू झालं ते? आता इथं पुढे बघा, त्याच्यानंतर शालिवाहन शक एक आहे, बरोबर, आणि विक्रम संवत एक आहे. हे तुम्ही शोधून काढायचं हे कधी झालं आणि त्याचं कोणी सुरुवात केली, कुणाच्या पासून, तिथं काय विशेष होतं, हे 2 शक शोधून काढायचे. कुठले? एक आहे शालिवाहन शक आणि दुसरा आहे विक्रम संवत. आता याच्यानंतर अजून एक इस्लाम धर्माचं एक कालगणना आहे, ती म्हणजे हिजरी. ती म्हणजे काय? हिजरी. आता हे हिजरी काय होतं तर ते इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून जेव्हा मदिनेला स्थलांतर केलं तो काल म्हणजे हिजरी मधून गणला जातो. ही झाली. त्याचबरोबर अजून एक होती जी पारसी समाजाची होती. पारसी समाजाची नाव मग सांगू शकाल का? त्या कालगणनेला काय म्हणतात पारसी समाजाच्या? शहनशाही ही पद्धत होती, कालगणना पद्धत होती आणि ह्याच्यानुसार हे कालगणना केल्या जातात. हे कालगणना खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. हे IMP मध्ये टाकून ठेवा आणि उडता बसता हे तुम्हाला दिसलं पाहिजे अशा गोष्टीमध्ये लावून टाका. त्याच्यानंतर आपण जे आपला इतिहास आहे, हा जो प्रागैतिहासिक काळ असेल किंवा हे जे आपण मानवाचा जे काही पृथ्वीची, आता मी तुम्हाला म्हणलं उपपत्ती कधी झाली, हे सगळं मागं जाणार आहे आपण, बरोबर आहे काय? मागं जाणाऱ्यामध्ये किती काळ जाणार आहे आपण? सुमारे 4.5 अब्ज वर्ष, 4.5 अब्ज वर्ष एवढं आपण मागं जाणार आहे. आणि मग ते मागं जाणं म्हणजे एवढं शक्य आहे का? मग एवढं शक्य केलं मग त्याला काय तर टप्पे ठेवावे लागतील का नाही? मग ते टप्पे कसे ठेवायचे? मग त्याच्यामध्ये मुख्यतः 2 टप्पे पाडतो आपण. किती? 2. एक टप्पा आहे प्रागैतिहासिक काळ. एक टप्पा काय आहे? प्रागैतिहासिक काळ आणि दुसरा आहे ऐतिहासिक काळ. मग प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय आहे की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही. लक्षात घ्या की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राक म्हणजे त्या प्रागैतिमधला प्राक म्हणजेच पूर्वीचा की जिथं काही पुरावाच नाही असा तो प्रागैतिहासिक काळ. आणि दुसरा काळ आहे तो म्हणजे ऐतिहासिक काळ की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध असतो त्या काळाला आपण काय म्हणतो? ऐतिहासिक काळ म्हणतो, बरोबर आहे. आता हे सगळं झालं कर, हे काळ झाले, या गोष्टी झाल्या, मग हे मोजायचं कसं? कालमापनाच्या काही वैज्ञानिक पद्धती आहेत, तुम्हाला माहित आहे का? त्यातले आपण सगळेजण कार्बन 14. करेक्ट. आता ही जी ऍक्च्युली काय आहे? कर्ब 14 आहे. कार्बन 14 आपण त्याला म्हणतो. ऍक्च्युली ती कर्ब 14 नावाची ही काही कालगणना पद्धत आहे. ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का? कर्ब 14 मध्ये या पद्धतीनं जवळजवळ 60,000 पूर्वीपर्यंत, 60,000 वर्षापूर्वीपर्यंतचा प्राचीन जे काही आपली वस्तू आहे त्या वस्तूचं वय ठरवता येतं शक्य आहे. ही पद्धत म्हणजे नेमकी काय आहे? मग या पद्धतीचा जो जनक आहे का नाही
लिहून घ्या बरं का. हे मी फक्त महत्वाच्या गोष्टी हायलाईट करतोय आणि ह्या सगळ्या IMP आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी हायलाईट करतोय त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. याचा जो काही निर्माता आहे कर्ब बरं का, कार्बन नाहीये ती कर्ब आहे ऍक्च्युली. आता ती कर्ब कशी आहे, आता कुठे शब्दभ्रंश म्हणा किंवा इतर गोष्टींच्या त्या ह्याच्यामध्ये ते कार्बन म्हटलं, काही पेपरमध्ये कार्बनच येत आहे, पण ऍक्च्युली ती कर्ब आहे. आता ही विलार्ड लिब्बी यांनी ही पद्धत शोधून काढली आणि त्यांचा जो जन्म आहे तो 1908 ला झाला आणि त्यांचा मृत्यू 1980 ला झाला. त्याचा जन्म आणि मृत्यू विचारणार नाही, पण ही जी कर्ब 14 पद्धत आहे कोणी शोधून काढली हा प्रश्न IMP मध्ये येण्यासारखा आहे. का तर मागच्या पेपरमध्ये ही पद्धत कोणती आहे, कालगणनेची वैज्ञानिक पद्धत कोणती आहे हे प्रश्न विचारलेला होता. तर त्याच्यामुळं आता समजा एखादं हत्तीचं सांगाडा सापडलंय, हाडाचा सांगाडा सापडलाय आणि तो सांगाडा सापडल्यानंतर ना एखाद्या माणसानं सांगितलं की बाबा रे हे जवळ जवळ एक 600-700 वर्षापूर्वीच आहे म्हणून सांगितलं त्यानं. आणि मग हे इतिहासामध्ये तपासून पाहायला लागतं की खरंच हे 600 वर्षापूर्वीचं आहे का, 600 पूर्वीचे असलं तर त्याची हाडं राहिली असती का, अमुक तमुक गोष्टींचा विचार केला जातो. आणि मग जो सांगाडा आहे तो सांगाडा काय केला जातो, प्रयोगशाळेत पाठवला जातो आणि मग तिथं ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. मग काय असतं माहितीये का, चेक करताना काय होतं माहितीये का, की हे कर्ब 14 नावाचा वायू आहे. काय आहे वायू? हा, आता हे वायू जे आहे की नाही, हे वायू सर्व सजीवांच्या शरीरात असतो. हा कर्ब 14 नावाचा वायू जो आहे तो सर्व सजीवांच्या शरीरामध्ये असतो आणि सजीवांच्या मृत्यूनंतर त्याच्या अवशेषामधील कर्ब 14चे प्रमाण घटत जातं. बघा, ते मेल्यानंतर न मात्र त्याच्या शरीरातलं जे कर्ब 14चं प्रमाण आहे ते थोडं थोडं घटत जात आहे. मग प्रगती आसेकातलं लाकूड असू दे, कोळसा असू दे, हाडं असू दे किंवा तुमचं जीवाश्म असू दे, इत्यादी कुठल्या पण गोष्टी असू दे, हा वायू घटत जाऊ लागतो आणि मग त्याच्यात घटल्यानंतर न किती त्याच्यातलं प्रमाण शिल्लक राहिलंय याच्या हे प्रमाण प्रयोगशाळेमध्ये मोजलं जातं. आणि जे शिल्लक राहिलेले नाही वायू त्याच्या आधारे आपण त्याच्या वस्तूचं वय मोजतो. समजा एखाद्या वस्तूचं वय ठरवण्याचं या वैज्ञानिक पद्धतीस कर्ब 14 असं म्हणतो आपण, कारण त्या ह्याच्यामध्ये किती शिल्लक राहिलं त्याच्यावरून तो किती दूरचा आहे हे आपल्याला लक्षात येतं. बाकीच्या इतर ज्या काही कालमापनाच्या पद्धती आहेत ही याच्या आधारेच ह्या वस्तूचा काळ निश्चित केला जातो आणि त्या वस्तू त्या संस्कृतीच्या लोकांनी निर्माण केल्या का नाही, त्या संस्कृतीचा नेमका कुठला आहे, एक रेखी कालरेषा दाखवता येते ह्या काल कर्ब 14 ह्या पद्धतीनुसार. मग आता आपल्याला एक पद्धत माहिती आहे का बघा, त्या पद्धतीनं आपलं ज्या कोण बोल बोला बोला बोला. सर ते शोध लावलेले त्यांचं नाव प्लीज जरा रिपीट करा ना प्लीज. विलार्ड लिब्बी, विलार्ड लिब्बी. आता हे आपण त्या पद्धती विलार्ड लिबी. कळलं. आता ज्या पद्धतीनं आपलं वय, स्वतःचं वय आपण ठामपणे सांगू शकतो. आपलं वय किती आहे ठामपणे सांगू शकतो की नाही, सांगू शकतो? बरं, सांगू शकतो की नाही? येस नो? येस. येस सर. मग मला सांगा, आपण एखाद्या झाडाचं वय सांगू शकतो का? झाडाचं नाही. नाही. किती 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 दिवसाचा आहे हे सांगू शकतो, पण प्रॉपर वय सांगू शकत नाही. किती वर्षाचा आहे ते सांगू शकतो सर. सांगू शकतो. आणि जर आपल्याला जर इथं पाहिजे ना विज्ञानाचा कोणतरी, जर आपण या ठिकाणी त्या झाडाचं वय सांगू शकतो, जर आपण लावलं असेल नसलं लावलं असेल तरी त्या झाडाचं वय आपल्याला सांगता येतं, काढता येतं. तुम्ही म्हणलं कसं, तर ते झाड असतं का नाही, ते झाड कापल्यानंतर ना, एक झाड कापतो आपण, बुडातून कापतो, कापल्यावर त्याचं बुड कसं दिसतं, त्या बुडावरती असेल वय लेशा दिसतात की नाही, वलय दिसतात की नाही,
आणि ते वलयच त्याचं वय सांगतं. त्याचं वलयच काय सांगतं? त्याचं वय सांगत असतं. कारण प्रत्येक वर्षाला एक एक वलय त्याच्यात वाढत जातं आणि त्याच्यानुसार त्याचं वय आपल्याला काय करता येतं? वय मोजता येतं. मग या अशा येणाऱ्या पद्धतीला, अशा वय मोजता येणाऱ्या पद्धतीला कास्ट वलय कालमापन पद्धती म्हणतात. काय म्हणतात? कास्ट वलय कालमापन पद्धती असं म्हणतात. बरोबर? आलं लक्षात तुमच्या? मग ही ज्यावेळेस पृथ्वीची आपली उत्पत्ती झाली किंवा उत्क्रांती झाली, की आता मग सांगितलं मी उत्तर पण देऊन टाकलं. ऍक्च्युअली तुम्हाला काम लावलं होतं पण पण उत्तर मी दिलं. काय झालं की पृथ्वीचं आपलं जे काही उत्पत्ती आहे ती उत्पत्ती काय आहे की जवळजवळ सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी ही आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली असं शास्त्रीय संशोधनाच्या आधारे सांगितलंय. ही काय मी सांगत नाही, हे लक्षात नाही तर सर कसं काय सांगितलं बाबा असं नाही. आणि ही 4.5 अब्ज वर्ष उत्पत्तीला लागलं. मग पृथ्वीवर सजीवाची निर्मिती कधी झाली माहितीये का? तर ही तप्त पृथ्वी होती आणि एक मस्तपैकी असा गोला फिरता फिरता तो चक्राकार गोला गोला फिरत होता आणि त्याच्यातून तुकडे झाले आणि तसाच तो फिरत राहिला. म्हणून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या भोवती फिरतात आणि मग हा तप्त गोळा थंड होऊन त्याच्यावर जलाशयाची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्ष लागली. किती लागले? ते तप्त गोला थंड होऊन त्याच्यावरती पाणी निर्माण व्हायला किंवा जल यायला 80 कोटी वर्ष लागली. आणि मग याच्यामध्ये त्याच पाण्यामध्ये एक पेशीय जीव निर्माण झाला, तो म्हणजे आदिजीव. बरोबर? त्याला आपण अमिबा वगैरे म्हणतो. बरोबर? मग परत परत एक पेशीवरून बहुपेशीय वनस्पती जीव निर्माण झाले, एक पेशीवरून बहुपेशीय. बरोबर? असं करत करत मग उत्पत्ती आणि उत्क्रांती आपली होत गेली आणि वाढत गेली. मग याच्यामध्ये काही असे प्राणी आहेत की बलाढ्य प्राणी आहेत उत्क्रांतीमध्ये. आता ही उत्क्रांतीचं कसं आहे माहिती आहे का? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला सांगू शकाल का तुम्ही? हे विज्ञानामध्ये पण आहे. डार्विन. करेक्ट खूप हुशार. आता ही करेक्ट चार्ल्स डार्विन यानं उत्क्रांतीवादाचा काय केला? सिद्धांत मांडला की जो हे काय म्हणतो त्याला प्राणी म्हणा, वनस्पती म्हणा किंवा इतर गोष्ट हा जोपर्यंत पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतो तोपर्यंत टिकून राहतो आणि ज्याला तसं करता येतं आणि तोच टिकून राहतो, हे हा चार्ल्स डार्विनचं मत आहे. आता मला सांगा, इथं मला असं सांगावं असं वाटतं आणि डीएनए मध्ये येतं किंवा अनुवंशाने ज्या गोष्टी येतात ह्याच्यातूनच हळूहळू येत असतात. ह्याच गोष्टींचा बदल डीएनए मध्ये होत असतो आणि मग अशाच अनुवंश निर्माण होत असतो. उत्क्रांतीवादामध्ये असं काही नाही, फक्त तीच गोष्ट सातत्याने थोडं थोडं करत पुढे येत असते, लक्षात घ्या. आणि जो आपला जिराफ प्राणी म्हणतो, जिराफ हा कसा प्राणी? सगळ्यात उंच आहे का मोठा आहे का काय आहे? जिराफ प्राणी माहिती आहे का? तुम्ही कधी बघितला? हे जे जिराफ आहे का नाही, हे जे जिराफ आहे, ह्या जिराफाची जी मान आहे की नाही सगळ्यात लांब मान आहे त्याची. ती मान लांब पहिल्यापासूनच होती का? असेल का? कधी मनामध्ये प्रश्न पडला का आपल्या? होती का? असेल का? येस और नो? एवढंच सांगा. येस और नो? माहित नसेल तर सोडून द्या. तर हे जिराफ जे आहे जिराफ आहे का नाही, ह्या जिराफाची मान एवढी लांब सुरुवातीला नव्हती. सुरुवातीला प्राणी हा ज्याच्यात राहत होता तिथं सुरुवातीला खाली वनस्पती खायला मिळायच्या, गवत. पण नंतर कालांतरानं त्याला खाली काही वनस्पती किंवा खाली गवत खायला मिळेच ना. हे सगळं जे होतं ते झुडपावरती होतं आणि झुडपावरती असल्यामुळं त्याची मान छोटी होती आणि त्याला असं मान वर करून खावं लागलं आणि ते जर मान वर करून नाही खाल्ला तर तो मरत होता. आणि मग हळूहळू त्याची मान लांब होत गेली आणि अनुवंशानं परत येणारे प्रत्येक जीव त्यांचे हे लांब होलेले आहेत. आणि याच्यावरती संशोधन झाले. होय बाबा, आता मी मनानं सांगतोय असं बी नाही. लेमार्कने ह्याच्यावर संशोधन केलंय. कुणी केलंय? लेमार्कनं ह्याच्यावर संशोधन करून जिराफाची मान लांबच कसं काय हे त्यांनी सांगितलं. मग त्याच्यातून काही प्राणी आले उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये. काही डायरेक्ट सगळंच आलं असं नाहीये, हळूहळू प्राणी येत गेले. मग पहिलं अपृष्ठवंशीय सजीव आले की ज्याच्या पाठीचा कणाच नसतो.
त्याला पाठीचा कणाच नाही, असं एखादं सांगायचं म्हणजे गोगलगाई, बरोबर की नाही? मग पृष्ठवंशीय सजीव आले की ज्याच्या पाठीचा कणा असलेले प्राणी. पाठीचा कणा असलेलं कोण? मग मासा, पहिलं जलचर मध्ये मासा. आलेला, बरोबर का? मासा. आणि मग ते पाण्यातही राहतं आणि जे जमिनीवर राहतं अशाला काय म्हणतो आपण? पाण्यात पण राहतं. अरे वा, छान. उभयचर प्राणी. उदाहरणार्थ काय सांगू शकाल का तुम्ही? बेडूक. बेडूक. बेडूक सर. कासव. कासव. छान. कासव. कासव. त्याच्यानंतर ना आपण सरपटणारे प्राणी बघितलो. सरपटणारे प्राणी कोणकोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला? साप, गांडूळ. साप, गांडूळ. गांडूळ. सस्तन प्राणी. सस्तन प्राणी. गाय, म्हैस, गाय, म्हैस. त्याच्यापासून एक जीव निर्माण होतो. छान छान छान, लय मस्त बाबा, लय हुशार तुम्ही. हा, असेच हुशार राहा आणि मग आपल्या खरं माणसाची वाटचाल चालत राहिली. मग माणसाची वाटचाल मध्ये माणूस काय सगळा असाच होता का सुरुवातीला? माणसासारखाच माणूस दिसत होता का? काय बरं दिसत असेल माणूस? कसा दिसत असेल? माकडासारखा दिसत होता सर, वाकलेला. हा. म्हणून आपल्यामध्ये आपण एखाद्या पोराला किंवा आपल्याच पोराला आपण सुभोषित देतो बघा, की काय बर रे माकडासारखं करतो, माकडासारखं उड्या मारतो. हा, हे उगच म्हणत नाही, हे आपल्याला आपले पूर्वज आहेत. माकड म्हणजे कोण आहेत? आपले पूर्वज आहेत. आता हे पूर्वज म्हणजे पण सगळेच माकडं आपले पूर्वज नाहीत. माणसाची उपपत्ती झालं तर तुम्ही आता सध्या वानराला वगैरे माकड आपले पूर्वज म्हणताल, ते नाही. आता एप नावाच्या वानरापासून, कुठल्या मानवापासून? एप नावाच्या वानरापासून मानवाची निर्मिती झाली. की त्याचा कणा कसा होता? कणा कसा होता? दोन हातावर चालत होता आणि मग त्याचा या सगळ्या गोष्टीमध्ये फरक पडला. एप नावाच्या वानरापासून मानवाची निर्मिती झाली. मग ह्याच्यामध्ये ह्या मानवाच्या ज्या काही वाटचाली आहेत ह्याच्यावर विकासाच्या वाटचाली पण म्हणू शकतो आपण. विकासाच्या वाटचाली खऱ्या सुरुवात झाल्या. हे काही डायरेक्टली वानर काही ताटच होता असं नाही. ह्या सगळ्यापेक्षा विकसित हा मानव. आता ह्या मानवामध्ये सुद्धा पाय पडतात. काय पडतात बाबा? तर बघा, ह्या मानवापासून, कुठल्या मानवापासून सुरुवात होते आपली? खरं तर कुशल मानव ते आधुनिक मानव. करेक्ट. आता कुशल मानव म्हणजे नेमका कोण? की ज्या मानवानं हाताच्या कुशलतेनं वापर करणारा मानव. कसल्या कुशलतेनं? हाताच्या कुशलतेनं वापर करणारा मानव. त्याला काय म्हणतो आपण? कुशल मानव म्हणतो. कुशल मानव. मग अशा मानवाचं आपल्याला अस्तित्व सगळ्यात पहिलं जे सापडलं ते म्हणजे आफ्रिका खंडातील टांझानिया. हे महत्वाचं आहे बरं का, हे साधं नाही. कारण तुम्ही जर 2013, 14 आणि 16चा पेपर बघितला इतिहासाचा, तर ह्या सगळ्या मानवावरती त्याच्यावर एक मार्काचं आहे. ऍक्च्युली मी याला स्किप करणार होतो, पण जरा मी बघितलं, थोडं अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या मानवाच्या, कारण मी पुढे डायरेक्ट गेलो होतो. कुठे गेलो होतो? लेखन पद्धती गेलो, इतिहासाच्या लेखन पद्धतीमध्ये गेलो आणि लेखन पद्धतीपासून पुढे सरकलो. परत नंतर ना जैन म्हणजे धर्म सुधारणा आणि धर्म पद्धती येत होत्या माझ्याकडे, परंतु मी तिकडं न जाता परत रिव्हर्स आलो. लक्षात घ्या, रिव्हर्स आल्या कारणामुळे तुम्हाला इथे 1-2 मार्क मिळवूनच जातात. आता हे जो मानव आहे कुशल मानव, कुठं सापडला याचा पुरावा? प्रश्न येतो बरं की कुशल मानवाचा पुरावा सर्वप्रथम डॅश मध्ये सापडला किंवा कुठल्या खंडात सापडला असं पण विचारलं. पुरावा सर्वप्रथम आफ्रिका आफ्रिकेमध्ये टांझानिया. आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया. करेक्ट. या ठिकाणी आपल्याला त्याचं काय झालं? सापड. या 2 देशांच्या परिसरामध्ये आपल्याला हे मानव सापडलेलं आहे. आता ऍक्च्युली तुम्ही जर 5वीचं पुस्तक बघितलं तर त्या 5वीच्या पुस्तकामध्ये मानवाच्या वाटचालीचा इतिहास नावाचा एक प्रकरणच आहे, 5व्या नंबरचा धडा 5वीमध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं सुद्धा आहे. आता हे तुम्ही रनिंग मध्ये नोट्स काढा, नसेल तर ते वाचा, तुमच्या लक्षात येईल. एवढंच काय, तर मी तुम्हाला PDF पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. तुम्ही त्याही गोष्टी बघून घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये त्या कुशल मानवाचे काही कल्पनाचित्र काढलेले आहे. कुशल मानव कसा असेल? कुशल मानवानं बनवलेली काही दगडी हत्यारं होती की जे हाताचा वापर करून केलं. हाताचा वापर करून त्यांनी जी काही कामं केली त्याच्यावरून त्या सगळ्या गोष्टीचा आणि हे कोणी केलं? तर याचा जो शोध आहे की नाही ह्या कुशल मानवाचा, याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञानं त्याला होमो हॅबिकस नाव दिलंय. होमो हॅबिलिस. म्हणजे आता तिथं काय विचारेल, कुशल मानवाचं दुसरं नाव काय होतं?
होमो म्हणजे मानव, हिबिकस म्हणजे कुशल. लक्षात ठेवायचं, होमो म्हणजे काय, मानव आहे, आणि हॅबिलिस म्हणजे कुशल. अलग अलग सर. कारण हे परत बघा, हे लॅटिन भाषेतला शब्द आहे. होमो हा कसल्यातला आहे, लॅटिन भाषेमधला शब्द आहे. होमोचा अर्थ मानव आणि हेबिलिस याचा अर्थ हाताच्या कुशलतेनं वापर करणारा हा बाबा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडाफार बदल होत गेला आणि हा जो माणूस होता का नाही, हा कुशल माणूस 2 पायावर उभं राहत होता, 2 पायावर. त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता बरं का, या मानवाचा ताठ नव्हता, वाकलेला, थोडासा असा बाक आलेला किंचित. मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता, एकदम मोठा. थोडं डोकं, चेहऱ्याचा आणि हातापायाची जी काही वैशिष्ट्य आहे की नाही, ही अशी थोडी त्याच्यासारखीच होती, ह्या एप वानरासारखी, परंतु डोकं मात्र त्याच्यापेक्षा थोडं मोठं होतं. मग या मानवाने जी काही हत्यारं बनवली होती, ही मोठ्या प्राण्यांच्या शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती, जेवढी पण बनवली होती. मग त्याच्यात फक्त कशासाठी होतं, मांस खरवडणं, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी, हाडं फोडण्यासाठी, एवढ्याच कामाची ती होती. आणि लय झालं तर मग तुम्ही खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळं, कंदमुळा गोळा करणं, असं ही काम करत होता. मग ताठकण्याचा मानव आला. ताठकण्याचा म्हणजे बघा विकास होत कसा चाललाय. पहिलं होतं कुशलतेना आणि दुसरा आहे तर ताठकण्याचा मानव. कसला, ताठकण्याचा. ह्याला काय नाव आहे, होमो इरेक्टस. होमो इरेक्टस. होमो म्हणजे मानव आणि इरेक्टस म्हणजे कडा मानव. ताठकण्याचा मानव. या मानवाचा जो मेंदू आहे, त्या पहिल्या मानवाच्या, कुशल मानवाच्या तुलनेमध्ये याचा मेंदू अधिक थोडं तल्लख होत. आता ह्यो जो मानव होता का नाही, हे बघा, पहिलं मानव काय करत होता, कुशल मानव हाताचा वापर करून तो कंदमुळे झाडावर जायचं, कंदमुळे खाणून खायचं, हे करायचं ते करायचं. हे मानव जरा ताठकण्याचा होता म्हणून जरा शिकारी बिकारी करायला चालू केला. ह्यो जेव्हा शिकारी करत होता, भटकंती करू लागला, समूहानं राहू लागला. आणि मग समूहानं राहू लागला, मग त्याला काय झालं बघा, मेंदू थोडाफार त्याच्यापेक्षा विकसित झालेला. आणि मग ह्याला शिकारी करायचं आहे, जाळ्याने शिकारी करायचं. मग त्याच्यासाठी काही दगडाचा, काही ह्याच्या गोष्टीचा आणि वापर करून तो शिकारी करायचा. पण ह्या मानवाला, लक्षात घ्या, प्रश्न कसा पण येऊ शकतो, या मानवाला अग्नी निर्माण करण्याचं तंत्र साध्य झालं नाही. काय, यानं सगळं केलं, शिकारी बिकारी केलं, पण ह्याला अग्नी काही निर्माण करता आलेली नाही. आणि याची हत्यारं सुद्धा पहिलेचे काही पूर्वीचे हत्यारे होती, त्याच्या तुलनेने ह्याची थोडी प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. आणि सगळ्यात पहिले हिने जे हत्यार बनवलं ते म्हणजे हातकुराडी. हातकुराडी सारखी बनवली. आणि हा जो मानव आहे, हा आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडामध्ये सापडतो. याची अवशेष त्या ठिकाणी सापडलेली आहे. त्याच्यानंतर जो आला मानव, तो म्हणजे शक्तिमान मानव. कसला, आपला शक्तिमान नव, शक्तिमान नव बरं का, मानवाचंच नाव आहे शक्तिमान मानव. आणि शक्तिमान मानव का नाही, ह्याचं काय हे होता की ह्याची शरीर यष्टी का नाही लय दिप्पाड होती, म्हणून ते शक्तिमान वाटायचं. याचा अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशामध्ये निअंडरथल, जर्मनीमधील कुठं, निअंडरथल येथे मिळालं. म्हणून याला नाव सुद्धा निअंडरथल मॅन असे म्हणतात. याचा जो मेंदू आहे, तो ताठकण्याचा जो मानव होता का नाही, त्याच्यापेक्षा ह्याचं थोडं जास्त विकसित होतं. आणि ह्यानं त्याचा वापर करून काय केलं माहिती का, ह्या शक्तिमान मानवानं तर गुहेमध्ये वस्ती करत होता. हा मानव जो होता कुठे वस्ती करत होता, गुहेमध्ये. आणि दगडाचे गोटे आणि ती गोटे तासून निघालेली जी काही छलक आहे, अशा तुहोपासून वेगवेगळ्या आकाराची त्यानं हत्यारं बनवली. आणि लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्याला त्यानं ती बनवून मग त्याला भाला, कुऱ्हाडी असं शस्त्र त्यांनी निर्माण केली. आणि यानं मोठ्या प्रमाणात शिकारी केल्या. एवढंच नाही, चामड्यावरील मांस खरवडण्याकरता त्यानं दगडाच्या छिलक्यापासून बघा कासण्या केल्या. साधं मानव काय, माणसं नुसतं ते ज्याची शिकार केला
त्याचं चामडं काढल्यानंतर त्याच्या चामड्याला सुद्धा मांस चिटकून राहू नये आणि जे चिटकलं असेल ते चिटकलेलं मांस सुद्धा त्यानं खरडून काढलं. मग साधा बुद्धिमानी आहे का ह्यो? आणि मग बघा येणं ते छिल्लेले जे काही काय म्हणतो त्याला आपण चामडा आहे, त्या चामड्याचा वापर मग त्यानं कपडे म्हणून पण केला. आणि हा माणूस जो आहे शक्तिमान, हे मांसाहारी होता पहिलं त्याचं ते. आणि अग्नीवर सुद्धा भाजून खायला हे शिकलं. म्हणजे आता जेव्हा अग्नीचा शोध बघा कधी लागला आणि कसा लागला हाही शोध त्या ठिकाणी येतो. हा तसं बघायला गेलं तर नवा सौम्य युगामध्ये अग्नीचा शोध लागला. बरोबर का चूक? बरोबर का चूक? नवा सौम्य युगामध्ये अग्नीचा शोध लागला. बरोबर का चूक? बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. त्याच्यानंतर बरोबर. त्याच्यानंतर ना शेतीचा शोध नवा सौम्य युगामध्ये लागला. बरोबर का चूक? बरोबर. हा. आणि हे बी कसं झालं माहितीये का नाही, आता हे जर थोडं शक्तिमान मानवाचं सांगायचं झालं तर थोडा लय भारी शक्तिमानी माणूस. आणि हे माणूस भटकंती करायला लागला, शिकारीसाठी फिरायला लागला. ह्याला काय घर बसल्या हे मिळे नाही, ती काय शिकारी मिळे ना, म्हणून हा भटकंती करू लागला. आणि भटकंती करताना एक गोष्ट लक्षात आली की हे जे शिकारीचं आपण प्राणी मारणार आहे, धरणार आहे, पकडणार आहे, त्याची शिकार करणार आहे, तो एकट्याच्या हातनं काही शक्य नाही. म्हणून यानं टोळी करून राहू लागला. म्हणजे त्याच्यासारखी 2-4 माणसं एकत्र आली आणि एकत्र आल्यानंतर तो त्या शिकारीला जाऊ लागला. असं भटकत फिरत, आता काही एका जागी शिकार मिळत नाही, मग शिकारीसाठी भटकंती करावी लागते. आणि भटकंती करताना मग तो जंगलातून ह्याच्यातून त्याच्यातून तो जाऊ लागला. आणि मग एकदा काय झालं की तो असंच भटकंती करत असताना त्याला जंगल पेटलेलं दिसलं. काय दिसलं? जंगल पेटलेलं दिसलं. आणि त्या पेटलेल्या जंगलातून हा जात असताना, आणि नुकतंच वणवा लागून ते पेटलेलं होतं. वणवा कसा लागायचा की फांदीवर फांदी घासायची आणि त्याच्यातून वणवा हे पेटत जायचा. आणि मग हे जेव्हा त्यानं पाहिलं, याच्यात जेव्हा तो त्या पेटलेल्या वनातून गेला तेव्हा त्या वनामध्ये किंवा त्या अग्नीमध्ये काही प्राणी सापडलेले असायचे, ज्याला धावता आलं नाही, पळता आलं नाही, जे अग्नीमध्ये अडकला ते असं जिवंत जळून मेलेले दिसले. मग ह्यानं बघा, हे मानव शक्तिमान इसने क्या किया, आणि ते मेलेले ते काही प्राणी आहे हे बघू तर म्हणलं कसं लागतंय टेस्ट. आपल्या जुबीचे चेचले केव्हापासून चालू झाले बघा. आणि जेव्हा त्यानं ते मेलेलं जळलेलं प्राणी भाजलेलं असं मस्तपैकी टेस्ट केली, तेव्हा त्याला त्या कच्च्या मांसापेक्षा याचं मांस चांगलं चविष्ट लागलं. आणि मग याला वाटलं की बाबा रे, आपण अग्नीमध्ये याला भाजू. बघा, मानवाच्या जिभेच्या चोचलीमुळे ह्याला अग्नीचा शोध घ्यावा असं वाटलं की बाबा रे, खरंच भाजल्यानंतर न भारी वाटते. मग कसं काय करायचं? मग शोधू आपण. काय शोधू? वणवा कसा लागतो, हे जंगल कसं काय पेटतं. मग हे ना, मग ते माकडासारखं ते लाकडावर लाकडं, फांद्यावर फांदी करत करत ते गारगोट्यावर आलं आणि गारगोटे एकमेकावर पेटवून त्यानं ते अग्नीचा शोध लावला. आलं लक्षात? आणि अश्मयुगामध्ये जात असताना सुद्धा बघा, अश्मयुगान म्हणजे तिथं दगडाचा वापर केला जातो. अश्म म्हणजे दगड, दगडाचा वापर केला जातो. आणि ते दगड करत असताना सुद्धा दगड शोधत होतं ते. खाणी पण दगडाच्या खाणी होत्या, खाणीच्या खाणी जिथं हत्यारं बनली जात होती. आणि मग ते तसं असत असताना सुद्धा हे माणूस फिरत होता, या जंगलातून पलीकडे गेला, डोंगरावर गेला. आणि डोंगरावर गेल्यानंतर तो दगड बघत होता, कुठला दगड आपल्या कामाला येईल, कुठला दगड चांगला आहे असं बघत असताना एक मोठं गोलाला दगड त्याच्या हातातून असं उचकटलं गेलं. आणि उचकटून तो काय झालं, ते वरच्या डोंगराच्या टोकावरून माहिती आहे गडगड खाली आलं. आणि तेव्हा धावत्या दोट्याचा शोध लागला. कशाचा शोध लागला? धावता दोटा. धावता दोटा म्हणजे चाकाचा शोध. चाकाचा शोध कधी लागला हे तुम्ही शोधून काढायचं. कधी लागला? आता ते मी सांगू शकतो इथं. कधी लागला तुम्ही सांगू शकता का? बघा, सांगू शकता का? आवाजच बंद झाले बघा तुमचे. हा, काय? आता काय म्हणते की झालं, जाऊ दे, तुमच्यातनं काय होणार नाही, ते शोधून काढा तेवढं. धावत्या दोटाचा किंवा चाकाचा शोध कधी लावला हे काढा. आता उत्तर माईक चालू करून बोललं तर येते मला आवाज, नाही बंद असलं की काय बोललं तर आवाज काय ऐकू येत नाही. असेल काय सांगता येत असेल तर सांगा, नाही तर राहू द्या. आता हे जे काही मानव आहे, शक्तिमान मानव, हे नष्ट कधी झाला हे कर्म 14 पद्धतीच्या आधारे शास्त्रज्ञांनी सांगितलं तर जवळजवळ 30,000 वर्षापूर्वी तो नष्ट झालाय. कधी नष्ट झाला? 30,000 वर्षापूर्वी हा
गर्भ 14 पद्धतीने शोधून काढल्यानंतर हे शक्तिमान मानव त्या ठिकाणी गेलेला दिसला. त्याच्यानंतर आला तो म्हणजे बुद्धिमान मानव, ज्याला आपण होमोसेपियन असं म्हणतो. होमो म्हणजे मानव, सेपियन म्हणजे बुद्धिमान. यालाच युरोपमध्ये क्रोममॅन असे म्हणतात. क्रोमॅनॉन असं म्हणतात. आता ह्याचं जे काही अवशेष आहे ह्या बुद्धिमान मानवाचं ते आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडामध्ये सापडतं. आणि यानं गरजेनुसार सगळ्या गोष्टी वापरल्या. प्रगत मानवापेक्षा हा थोडा हुशार होता, बुद्धिमानी होता. बुद्धीच्या जोरावर याने सगळ्या गोष्टी केल्या आणि हे करत असताना हा एकत्र आला. एकत्र आल्यानंतर मग कामं डिवाइड करून दिली. एकत्र म्हणजे काय एकटा आला नाही, ते मगा शक्तिमान मानव 4-4 माणसं घेऊन हिंडत होता आणि ह्याच्यामध्ये मग आता इथं बुद्धिमानी मानव आहे म्हणल्यावर साधं बुद्धिमान हे काय नसणार आहे. आता ह्याच्याबरोबर 5-5, 6-6 माणसं किंवा 10-12 माणसं एकत्र आली की ज्याच्यामध्ये स्त्रिया पण होत्या आणि पुरुष पण होते आणि हे मिळून मग एकत्र राहायला लागले. मग इथं गुहा, अमुक तमुक अशा ठिकाणी जागा करून राहणं. आणि ह्याच्यातलं महत्वाचं काम काय आहे की पुरुषांनी कुठं जायचं तर बाहेरची शिकारी वगैरे हे करून आणायच्या, धरून आणायच्या आणि मग घरी बसल्यावर स्त्रियांनी काय करायचं बघा. स्त्रियांना कधीपासून काम लागलं बघा नुसतं मी काय सांगत नाही का. बसल्या काय करायचं तर मग ह्या स्त्रियांनी बसल्या चालू केलं, बाई काय बसून काय करायचं. मग काय करते, मग कंदमुळं शोधून आणायचे, कुठंतरी काही खाणून फळं फुलं गोळा करायचं. आणि फळं गोळा करत असताना या बायांना एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे वर झाडावर जे पिकलेलं फळ आहे त्या पिकलेल्या फळांच्या ज्या बिया खाली जमिनीवर पडतात आणि त्या परत उगवतात. काय बघा निदर्शनास आलं, बुद्धिमान मानव आणि बुद्धिमान स्त्रिया. आणि ह्या बुद्धिमानी स्त्रियांना काय दिसलं, वर पिकलेलं फळ त्या फळाच्या बिया जमिनीवर पडतात, पडले की ते उगवतात. इथंच शेतीचा शोध लागला. कुणाला गेलं क्रिकेट, पण कधी आम्ही सांगितलं का किती मन मोठं आहे बघा आमचं, कधीच सांगितलं ना, लय मोठं मन. आणि मग खरं शेतीची सुरुवात झाली ती ह्या काळात. आलं का लक्षात. खरं क्रिकेट कुठं जातंय, लावला शोध लावला आम्ही लावला हो. आणि मग ह्या प्रगतिमान मानवानं आपली ही संस्कृती साधायला सुरुवात केली. त्याने बुद्धीच्या जोरावर या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यालाच आपण होमोसेपियन म्हणतो. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे मानवाचा झाला, बुद्धिमान माणूस झाला. आणि त्या बुद्धिमानाच्या मानवाच्या चित्रामध्ये बुद्धिमान मानव हा होता, विचार करणारा मानव होता. बुद्धिमान मानव विचार करणारा मानव होता. आणि त्याने काही अंशी परत पुढचा जो मानव आला त्याच्यानंतर जो उद्यास आला तो म्हणजे प्रगत बुद्धीचा, नुसतं बुद्धी नाही तर प्रगत बुद्धीचा मानव. आणि त्या प्रगत बुद्धीला होमो सेपियन. होमो म्हणजे मानव, सेपियन म्हणजे बुद्धी, परत सेपियन म्हणजे प्रगत बुद्धी. 2 वेळा बुद्धी असलेलं नाव त्याला दिलं गेलं आणि त्याच्यानुसार त्याचं नाव पडलं गेलं. आणि त्याच्यानुसार हा मानव जो आहे त्याचं रंगरूप म्हणा किंवा आरोग्यविषयक वैशिष्ट्य म्हणा त्या पहिल्यापेक्षा थोड्या डेव्हलप झालेल्या आणि मात्र पूर्वजांशी म्हणजे पहिल्या माणसांशी थोड्या साम्य दाखवणाऱ्या सुद्धा होत्या. मग या मानवाचे पूर्वज बघा, इसवी सन पूर्व सुमारे 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास या मानवानं पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केलं. हेच नवाश्म युग येतं. या नवाश्म युगामध्ये मानवानं शेती करायला सुरुवात केली आणि हे शेती करणारा जो मानव होता तो प्रगत बुद्धीचा मानव होता. प्रगत बुद्धीचा मानव होता की ज्यांना आपल्या बुद्धीच्या जोरावर कल्पना तर्क करून आणि हे मानव प्राणीला किंवा प्राण्यांना पालतू बनवून त्याने या सगळ्या गोष्टी चालू केल्या. मग मानवानं सुरुवातीला डॅश या प्राण्याला पाळीव बनवलं. आपण ज्याला पालतू म्हणतो का नाही, पालतू जनावर. सबसे पहिले कुत्रा आतापासून नाही तर पहिल्यापासून आहे. मानव तेव्हा कामाला लागला तेव्हापासून त्याला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कुत्रा महत्वाचा वाटला. म्हणून आपण त्या कुत्र्याला इमानदार प्राणी म्हणतो बघा, आहे की नाही. कुत्र्यापासून सावध राहा. मग तो कुठं घासना. आणि मात्र इथं काय झालं, त्याच्या खानपान बदलली, त्याच्या सगळ्या गोष्टी बदलल्या.
म्हणून मानवाच्या चेहरा ठेवण ह्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या बरं का ह्या मानवाच्या. आणि मग हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. आता हे जे माणूस आहे या माणसानं आत्मयुगामध्ये आपल्या गरजेनुसार सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत. आता तुम्ही काय करायचं सांगतो. 5वीच्या पुस्तकामधले काही चित्र बघा, काही गोष्टी बघा. आता हे चित्र जे आहे का नाही ते CETच्या 2016 मध्ये आलेलं होतं. एक चित्र दाखवलंय आणि त्याने सांगितले की ह्या दगडाचं नाव काय किंवा कशासाठी वापरलं गेलेलं होतं किंवा मानवानं हे जे दगड आहे ह्या दगडापासून जे हत्यार बनवलेले आहे त्या हत्याराचं नाव सांगा असा प्रश्न आहे बघा. तुम्ही जर हे केलं तर तुम्ही शोधून काढलं तर तुमच्या लक्षात येईल. मग मानवानं आपल्या साधनाची निवड कशासाठी केली बघा, कशी केली. ती साधनं जी आहेत जी माणसाला सगळ्या गोष्टीची उपलब्धता असणारी पहिलीची साधनं अवेलेबल होती. सगळ्याच प्रमाणामध्ये दगड गोटेले होते, ते सहज उपलब्ध होते आणि हे कमीत कमी आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर करून ते निर्माण केलं. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी मानवाच्या सहाय्यासाठी होती. आणि ह्याच्यामध्ये बघा काय काय होतं बघा. दगडी गोट्याचे तोड हत्यार, टाचणी, वर्तुळाकार घन, दगडी छिलक्याचे तोड हत्यार, हाडाचा टोचा आणि शिंगाचे खणत हे अशा प्रकारचे इथं दिलेलं आहे. हे हत्यारं बघून घ्या. ह्याचा स्क्रीनशॉट मी तुमच्या ग्रुपला टाकतोच, पण तुम्हाला ही सुद्धा हत्यारं माहित असणं गरजेचं आहे. बोर होतंय का हो? बोर होतंय का? सर तुम्ही हे जे नाही सांगताय सर. हत्यारं ते दिसत नाहीये. तुम्ही दाखवलंच दिसत नाहीये नाहीये हत्यारं. स्क्रीनवर. कासार मॅडम आल्या का? निहा कासार मॅडम निहा आल्या का? कुठे गेल्या होत्या बरं? रेंज गेली का काय? तुमचा आवाजच बंद होऊन राहिला. जाऊ द्या, असू द्या. आता आपल्या स्क्रीनवरती हे दगड दिसत नाही. हे दगड जे आहे आपल्या स्क्रीनवर दिसत नाही म्हणून तर ते नुसतं नकाशा लावून ठेवलेला आहे. जर कुणाला त्याच्याबद्दल काही शंका असल तर त्यांनी आपली शंका इथं ठेवावी, कारण इलाज माझ्याकडे सुद्धा नाही. ठीक आहे, मॅटर क्लिअर. बर, आता तुम्ही थोडं डिस्टर्ब केलं म्हणून मी बघतोच खरं ते स्क्रीनवर येते का बिचारं. तर डिस्टर्ब केलं असेल तसं मूड जाते. मग ते जरा हत्यार आणले की मग जरा बरं वाटतंय. चला बघतो आता ते सापडते का मला. एकाच मिनिटात बघतो. सापडलं तुमचं नशीब, नाही सापडलं माझं नशीब म्हणायचं. एकच मिनिट आलं. अशा प्रकारे पुस्तक ओपन झालेलं आहे हिस्टरी. आणि हिस्टरीचं हे पहिला आहे का भाग दुसरा आहे बाबा? आपण कसं करतो. हा आहे तुमचं चांगलं नशीब आहे म्हणायचं. चला दिसलं का? दिसलं नाही. हो सर दिसू सर कोपऱ्यात दिसायला कोपऱ्यात. रमा मॅडम दाखवताय. रमा मॅडम. कोण दाखवतंय बरं? वा 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 रमा मॅडम, किती छान बरं पुस्तक रमा आहे. मॅडम. वा वा वा. हो का ह्यो मानव? हे दिसलं का? हे मानव सुरुवातीला कसं होता बघा. हे डिस्प्लेवर पण मी दाखवतोय. दिसतंय का? डिस्प्लेवर दिसतं का? दिसतं का डिस्प्लेला? का दिसेना? हो सर. हा, हे पहिलं मानव. इथं सुरुवातीचं आहे का बघा कसं वाकत चालला होता. आणि मग त्याने हळूहळू हळूहळू हळू आणि याचे ठेवण बघा, अंगावरची केस बघा, त्याचं पाय बघा, त्याचे हात बघा, त्याच्या हाताची बोटं बघा. आणि मग हे कसं कसं होत गेलं आणि कुठं कुठं आलं बघा. आणि असं आहे मानवाची निर्मिती. आणि मग त्यांनी हे काही ही चित्र आहेत, गुहा चित्र आहेत. आता इकडे जायचं नाही, मी फक्त महत्वाचं दाखवतो. जास्त वेळ घेणार नाही आपण. इथं आपल्याला पटकन संपून बाजूला व्हायचंय. बरोबर आहे का? हो का नो? बोलत चला, बोलत चला. जास्त नेटवर्क प्रॉब्लेम होते म्हणूनच मी ते स्लाइड एका जागेत ठेवलेली होती. कारण याला पण नेटवर्क खूप लागतो ना, त्याच्यामुळे ते हे जरा हालचाली केल्या की रेंजच जाते याची. म्हणून मी ते दाखवत नव्हतं. हे बघितलं का तुम्ही? आफ्रिका खंडामधला, टांझानियातला किंवा केनियातला हा बाबा हा कुशल मानव आहे. दिसतं का? सगळ्याला दिसलं का कुशल मानव? बघा, कुशल मानव दिसला. हे त्याच्यानंतर नाही हा तुमचा दिसत नाही सर. दिसत नाही सर. जाऊ दे. काय होऊन राहिलंय? पुस्तक करतो सर. हा, दिसलं सर. आता दिसलंय सर. दिसलं सर. दिसलं. दिसला ग बाई, दिसला.
दिसला. कुठला मानव आहे हा? ताठकण्याचा मानव आहे. ह्यो ताठकण्याचा मानव जगताना ताट होता तो हे मानव. आणि हे शक्तिमान, शक्तिमान, हा ह्यो शक्तिमान मानव. हा ह्यो शक्तिमान मानव. नुसतं बघून घ्या, आपण झालंय सगळं आपलं. आणि ह्यो बुद्धिमान, होमो शेपियन. अधिक कसला दिसतोय बघा, गोरा गोमटा मस्तपैकी चेहरा बिरा आहे का नाही. हा ह्यो इथपर्यंत आलो आपण, आपलं संपलं आता. आता आपण दगडाकडे चाललो. दगड जी वापरली, ह्यो बघा हे आहे चित्र. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे तुमच्याकडे लिहून ठेवायचं, स्क्रीनशॉट काढा, मस्तपैकी ठेवा. याला अजून मोठं करता आलं तर करा. 1 नंबरचं जे चित्र आहे का नाही, ह्याच्यामध्ये 1 नंबरचं दिसतंय का तुम्हाला? आता जरा मी हायलायटर वापरतो म्हणजे तुम्हाला ते जरा होईल उपयोगी. हा हे दिसतंय का? ह्यो काय आहे? हे 1 नंबरचा आहे. कसलं? 1 नंबरचा. आणि याचं नाव आहे दगडी गोट्याचे तोड हत्यार. लक्षात घ्या, याचं आकार बघा. तासणी कुणाला म्हणायचं सांगतो आता. 2 नंबरची तासणी आहे. ह्यो तासणी आहे, तासायचं. हा याला म्हणायचं तासणी. याला काय म्हणायचं? तासणी. आणि 3 नंबर वर्तुळाकार घन आहे. एखादी गोष्ट फोडायला हाडकामधनं मगद असतं ना, हाडकाच्या 2 मध्ये. आता तुम्ही बकऱ्याचं मटण वगैरे आणलं की हाडक टणटण वाजलं, मटण शिजलं, हाडानं दुखती या दाड. हा रसा वाढ रेंज चालली हे वापरलं का नाही, स्क्रीन शेअर वापरले की हे प्रॉब्लेम होतो. म्हणून तर मी आपलं गपची चाललो होतो. तुम्हाला ते पण गप वाटलं नाही सर दाखवा म्हणले, दाखवा तर दाखवा. घ्या, असं प्रॉब्लेम होत आहे ते. मग मूड जातो, मग इतिहास नको वाढतो. हाय असं चालू द्या का आपलं शिस्तीत. दगड बघून घ्या तुम्ही आपलं. दगड नंतर मी टाकतो तिकडं. दगड नंतर मी टाकतो. पुढं सरकूया आपण. प्रॉब्लेम होतो हो मग सर. जरा. हो सर, चालतंय. स्क्रीन शेअरच करू नका, फक्त शिकवा सर. आम्ही बघतो नंतर ते पुस्तकामध्ये बघा. 5वीच्या. मात्र ते चित्र जे आहे का नाही, ते चित्र मी ग्रुपमध्ये टाकेन, कारण ते महत्वाचं आहे. दगडी हत्यारावरती 1 मार्काचं येतं. किती मार्काला येतं? 1 मार्काला कंपल्सरी तो येणार म्हणजे येणार. आता गेल्या वेळेस चाचणी आलती, पुढच्या वेळेस काय वेगळं काहीतरी येईल, त्याच्यात काय शंका नाही. आता ह्याच्यामध्ये बघा की ज्या काळातल्या हत्यारांचे प्रामुख्यानं दगडाची हत्यारे मिळतात त्याला आपण अश्मयुग म्हणतो. अश्म म्हणजे दगड आणि दगड म्हणजे अश्म. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण 3 भाग केले, कारण आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनात. एक आहे पुराश्मयुग, दुसरा आहे मध्याश्मयुग आणि तिसरा आहे नवाश्मयुग. कसलं? नवाश्मयुग. आणि ह्याच्यामध्ये हे हातकुराड कशी होती, दगडी घन कशासाठी वापर केला, छोट्या छिलक्यांचे बारीक छिलके कसे काढायचे, त्याच्यानंतर मोठ्या छिलक्याचे पुन्हा छोटे छिलके काढायचे कसे, तोड हत्यार, याचं चित्र सुद्धा खाली मस्तपैकी एकदम मस्त म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या दिलेलं आहे. त्याच्यानंतर मध्याश्म युगातले सुद्धा काही पळणीदार गाभा आहे. मध्याश्म युगातले काही पाती आहेत, सूक्ष्म हत्यार. मग ते काय आहे नेमकं हे तुम्ही त्याच्यामध्ये बघून घ्या. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न काय निर्माण होतो माहितीये का, की भारतामध्ये अनेक ठिकाणी मध्याश्म युगातील जे अवशेष मिळालेले आहेत त्याच्यामध्ये राजस्थान मधील बागोर, मध्य प्रदेश मधील भीमबेटका, गुजरात मधील लागनज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे यामध्ये काही महत्वाची अश्मयुगीन स्थळं आपल्याला सापडलेली आहेत. हे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारला जाईल. आणि मग नवाश्म युगामध्ये का नाही घासून गुळगुळीत केलेल्या दगडांची हत्यार घडवली गेली आणि म्हणून ही अशी घासून गुळगुळीत केलेली होती. म्हणून त्याला नवाश्म युग असे म्हणतात. आलं का लक्षात? आणि मग ही नवाश्म युगातील जी काही संस्कृती होते याचे अवशेष गंगा खोऱ्याच्या तसेच दक्षिण भारतातही नवाश्म युगीन संस्कृतीमधील काही ठिकाणी ते सापडतात. आणि नवाश्म युगातील कुऱ्हाड एक दाखवलेली आहे की ज्याला असा मस्तपैकी दांडा लावलेला आहे लाकडाचा. आणि मग त्याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता खरं काय झालं, नवाश्म युगामध्ये मानवानं सगळ्या गोष्टीचा शोध लावला. ताकाचा लागला, बाबाला अग्नीचा लागला, त्याला अजून कशाचा लागला, ताक, अग्नी आणि शेत. आता ह्याला कुठं तर वाटेल का नाही, आता आपण असं माकडावाने किती दिवस जगायचं, किती दिवस उन्हात राहायचं, किती दिवस पावसात भिजायचं. आपल्याला कुठेतरी घर असायला पाहिजे, कुठेतरी आपण राहायला पाहिजे. सुरुवातीला या मानवांची घरं कशी होती तुम्हाला माहित आहे? आयतं राहत होतं. आयत्या बिळात नागोबा, मराठीमध्ये एक म्हण आहे बघा.
मराठीमध्ये म्हण आहे की नाही, आयत्या बिळात नागोबा म्हणजे काय? हा हो हा सर. हो, आवाज येऊन नाही राहिला, मी तुझं बसते बघ. आयत्या घरात. हा, रेडीमेड रेडीमेड आहे की नाही. हा, आता ह्यो मानव म्हणजे कधी घर आहे सगळं त्याच्यात मिळणे. जाऊन राहायचं. ऑलरेडी तयार असलेलं सगळं आयतच मिळणं. हा, आई बापांनी कमवलेलं घर असलं आणि दुसऱ्याचं पण आपण जाऊन राहायचं. हा, आपण राहायचं तसं रेडीमेड मिळणार सगळ्या गोष्टी. त्याला म्हणायचं आयत्या बिळात नागोबा. तसं आता त्यालाच फक्त वापरत नाही तर भरपूर ठिकाणी या म्हणीचा वापर केला जातो. ते जाऊ दे, मारा गोळी त्याला. तसं मानवानं सुद्धा सुरुवातीला तसंच केलं. आणि जे गुहा वगैरे होते की नाही त्या डोंगरामध्ये इकडं तिकडं अशा रेडीमेड असणाऱ्या घरामध्ये राहत होतात गुहा. मग गुहेमध्ये काय मोकळी गुहा नव्हती, लक्षात घ्या. मग यानं अग्नी घेऊन आत गेला आणि आतल्या प्राण्याला झुडकारून बाहेर काढला. मग आज काही पण असू शकतो, लांडगा, कोल्हा, सिंह, या सगळ्या गोष्टी. त्याला बाहेर काढून ह्यो आत राहू लागला. बघा मानव कसं डोकं आहे, उगाच साधं डोकं आहे का? आत राहिलेल्या प्राण्याला सुद्धा बाहेर काढलं आणि मग हे ते त्याच्यात राहू लागलं. मग त्याच्यानंतर कालांतराने त्याला तिथं राहणं बी योग्य वाटत नाही. जावं आता किती दिवस गुहेत राहायचं, काय करायचं, बाहेर पडू, मैदानात पडू, नदीच्या कडेला जाऊ, नदीच्या जवळ राहू, पाणी प्यायला सोपं आहे, सगळं सोपं आहे, मासेमारी करू, मासे धरू, मासे काढू, मासे मस्तपैकी भाजून खाऊ, असं वाटू लागलं त्याला. आणि मग यानं त्या नदीच्या काठी यायला सुरुवात केली. आणि नदीच्या काठी आल्यावर त्याचा काय निवारा डायरेक्ट वर लाकडानं बांधलेलं सिमेंटचं इटाचं नव्हतं. कसं होतं माहिती आहे, सुरुवातीला फर्स्ट टाइम त्यानं जेव्हा बांधलं तेव्हा त्याचं जे घर होतं हे जमिनीत खणून होतं. ते घाबरायचं ना, मोठे मोठे प्राणी होते, हे होते, काय आले खाल्ले केले, काय करायचं. आणि तसं तुमचं 1 BHK 2 BHK असं आपलं घर आहे, तसं यांनी जमिनीमध्ये जसं तसं सांगाडं काढलं. 1 BHK 2 BHK आणि वर असं मस्त लाकडं बिकडं टाकून त्याच्यावर फाटा बिटा टाकून ते झाकून जावं, त्याला कोणाला कळू नये असं हे नदीच्या काठी. पण या मानवाला हे माहित नव्हतं आपण नदीच्या काठी हे सगळं बांधलंय केलंय खरं आहे. पण ह्या नदीला पूर पण येत असतं. कुठला तरी काळ असतो की नदीला पाऊस लय पडते, त्या नदीला पूर येते आणि त्या पुराचं पाणी आपल्या घरात जाते, हे त्याला माहित नव्हतं. आणि तसंच झालं. मग त्या पुराचं पाणी त्याच्यात गेलं. मग ती माणसं माणसं गेली, वाहून नाही, तिथंच मोकळी झाली. आणि मग ते गाडलं गेलं गाळानं, ते गजबरलं गेलं. मग आपल्याला त्याची अवशेषं सापडली. आपण काय अंदाजी बोलतो का? आपला अंदाजी बोलायचा काय संबंध आहे? आपलं कर्म 14 सापडलं, उत्खनन केलं, इतिहासामध्ये गेलो, सगळं खणून काढलं, मानव सापडली. आणि मग त्याच्यानुसार इतिहास आपण सांगतो. नाहीतर सरला आठवाले सांगाले अशातला भाग नाही. आणि मग त्यानं काय केलं, आता इथनं बाबा बाजूला जावं लागतंय आणि इथं राहून काय जमत नाही. हे लवकर कळलं नाही बरं का. आपल्या इथल्या माणसाला बी माहित नाही अजून सुद्धा नदीकाठी भरपूर घर आहे ती. आणि पूर येत आहे आणि त्या पुरात यांची घरं वाहून जाते ती. आणि सरकार यांना 5-5 आणि 6-6 लाख रुपये नुकसान भरपाई देते की नाही, अजून बी देते. हा, तेव्हाच्या मानवाला माहित असून सुद्धा आजचा माणूस ती चूक करत आहे. आता हे सगळं असताना मग ह्या मानवानं हे समोर नदीच्या कडी मांडलेलं हे खड्डा हे परत त्यानं काय केला, जंगलात थोडं बाजूला सरकवलं. जेव्हा तो आधार आला त्यानं मग लाकडं रवून बांबू बिंबू टाकून मग त्यानं असं छप्पर टाईप घरं केलेली आहेत. मग काही घरं ही हंगामी होती, काही मग पक्के निवारे होते. असं त्याने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि ही जी काही हंगामी तळं म्हणजे काय, इथं पाऊस पडला किंवा थंडी खूप सुटली की तिथनं जायचं, हे सगळ्या गोष्टी त्याला कळू लागलेल्या आहेत. आणि मग मानवाची जी काही खरी सुरुवात ही जी झाली आपली ती म्हणजे स्थिर जीवनाची सुरुवात, सेटल्ड लाईफ. की त्याच्यामध्ये मानवानं सगळ्या गोष्टी, काही गोष्टी शिकल्या, काही कौशल्य शिकली, विविध कौशल्यातून व्यवसाय उभं केले, शेती चालू केली, शेतीला जुंपणं असेल, मातीची भांडी असेल. आणि मातीची भांडी हे घासायचं काम त्यावेळी स्त्रियांनीच केलं बरं का. मातीची भांडी सुद्धा ती घासत होती. हा, आणि हे घासायचं काम, धुवायचं काम तेव्हापासून कुठपासून हे पहिल्यापासून ठरलेलं आहे काय. त्याच्यानंतरनं हा सगळा पशुपालनामध्ये माणसानं शेती बरोबर सुरुवात केली पशुपालन करायला. मग कशाचं पालन, कुठलं पालन केलं असेल पशुपालनामध्ये, काय वापरलं असेल त्यानं, कोणाचं पालन केलं असेल,
बैल. हा बरोबर. बैल, गाय, हा 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 मेंढ्या. मेंढ्या, शेळ्या, कोंबडी. वा हा छान. आणि मग त्यानं हे काय आता हे काय शेळी म्हणा, मेंढी म्हणा, गाय म्हणा, कुत्रा म्हणा, बैल म्हणा, म्हैस म्हणा, हे काही पाळीव प्राणी करायला काय सोपे काम लागले असेल का? ह्याला माणसळवायचं सुद्धा होतं. आणि हे रानटी जनावर होती हो. यांना पकडून ताब्यात घ्यायचं, यांना सांभाळायचं, मग याचं दूध काढायचं. साधी गोष्ट आहे का? अरे बाप रे. हा आपण काल परवा आपल्या घरात नवीन आलेलं माणूस लवकर माणसळत नाही. हे असलं जनावर मोकाट, ह्याला आपल्याला माणसाळायचा एक साधी गोष्ट नाही. आणि मग हे माणसाळवण्याचं काम सुद्धा मानवानं सोपं केलं. आणि त्याच्या सुद्धा त्यांनी काही प्रमुख 3 पायऱ्या आहेत बघा माणसळवायच्या प्राण्याला. एक पहिली पायरी काय आहे? रानटी जनावराला पकडून ताब्यात घ्यायचं. पकडून ताब्यात घेणे. त्या दुसरं जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे. तिसरं वाचा. त्यांच्यापासून दूध दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. हा बर एवढं सगळं करून ही 3 पायऱ्या आहेत. ह्या 3 पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये विचारलं जातं, लक्षात घ्या. टी आहे काय विचारायला सांगता येत नाही. तुम्हाला आतापर्यंत जवळजवळ एसएस म्हणजे सोशल स्टडीजच्या जवळजवळ 50च्या आसपास टेस्ट दिलेल्या आहेत. आणि तुम्ही त्या सोडवल्या नाहीत सगळ्यांनी, ते मलाही माहित आहे. आणि ह्या 50 जर टेस्ट तुम्ही सोडवल्या तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामधले प्रश्न किती आहेत आणि किती इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जास्त करून पुस्तकं वाचावं लागत नाही. तुम्ही जर हे नुसतं टेस्ट सोडवल्या आणि उत्तरं चेक करत गेलात आणि ती उत्तरं लक्षात ठेवलात की ऑटोमॅटिक इतिहास सोपा होतो. इतिहास वाचण्यासाठी किंवा इतिहास हे करण्यासाठी असं पाठांतर करून करण्याची गरज नाही, पाठांतर लागण्याची गरज नाही. त्याला फक्त वाचन हवंय. 2-3 वेळा वाचलं गेलं आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन जमलं तर त्या गोष्टी पक्क्या होऊन जातात. आता मी सांगितलं शेतीचा शोध कधी लागला? 9व्या युगामध्ये लागला. शेतीचा सुमारे 11,000 वर्षापूर्वी पुरावे आपल्याला एकतर इस्रायल आणि इराकमध्ये मिळाले. कुठे मिळाले? इस्रायल आणि इराकमध्ये मिळाले. आणि शेतीच्या सुरुवातीचं जे मगाच सांगितलं होतं बघा मी, याचं श्रेय कोणाला जातं? स्त्रियांना जातं. कोणाला बी जात नाही. आणि सगळं काम हलकं काम नाही, सगळं महत्वाचं काम स्त्रिया. आणि मग हे स्त्रिया. आणि दुसरं, स्त्रियांना पहिल्यापासूनच नटणं, मुरडणं आणि सजणे सवरणे का पहिल्यापासूनच होतं. आणि त्या काळात सुद्धा तिनं धातूचा वापर करून तिने काय केलं होतं? वस्तू निर्माण केल्या होत्या. म्हणजे सौंदर्यासाठी मणी, माळ, काय मग ते लाकडाचे, दगडाचे, हाडांचे अशा मस्तपैकी माळा बनवण्याचं काम सुद्धा यांनी केलेलं होतं. मग काही धातूचा वापर झाला. मग त्या धातूच्या वापरामध्ये चाकावर घडवलेली भांडी आली. मग त्यांनी ते मग व्यापार केले. मग त्याच्यासाठी वाहतूक झाली. मग नगराचे उदय झाले. मग लिपी आली. लिपी म्हणजे लिखाण आलं. आणि मग नगराच्या त्या समाज व्यवस्था. पहिली नगररचना भारतातली सगळ्यात पहिली म्हणजे नागर संस्कृती. कुठली संस्कृती? नागर. जी प्राचीन संस्कृती आहे भारतातली ती म्हणजे पहिली नदीकाठी वसलेली नागर संस्कृती. कुठली संस्कृती? नागर. आणि मग द्रविड संस्कृती येते. मग येते द्रविड संस्कृती. आणि द्रविड संस्कृतीनंतर येते सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीनंतर वैदिक. वैदिक नंतर ते उत्तर वैदिक. आणि मग धर्माचा विकास आणि विस्तार. मग तिकडे पुढं तुमची ती महाजनपद, मग मगधचा विस्तार. मग ह्या सगळ्या गोष्टी होतात इथं पासून. पण आपण कुठं आलो? त्या माणसाला पृथ्वीची उत्क्रांती केली, मानवाचा उदय, प्राण्यांचा, समाजाचा, सगळं करत 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 आपण इथपर्यंत आलो. दगडांची हत्यारं कुठं झाली? अश्मयुगामध्ये. अश्मयुगामध्ये. तांब्याची हत्यारं आणि इतर वस्तू कुठं झाल्या? ताम्रयुगामध्ये. कुठं झाल्या? तांब्याची वस्तू ताम्रयुग. आणि लोखंडाची हत्यारं आणि इतर वस्तू लोहयुगामध्ये. लोहयुगामध्ये झाले. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशा ह्या कालखंडाला आपण काय करतो? नावं देतो. आणि हे सगळं काम किंवा श्रेय जातं याला थॉम्सनला जातं. कुणाला जातं? थॉम्सनला जातं. आणि ह्याच्यावर इथलं पण एक चित्र बघा. हे पण चित्र खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का?
मातीची भांडी बनवण्याच्या चाकाला बसवलेल्या अनुकुचीदार गारेचा एक दगड होता. कसला? गारेचा. चाक त्यावर तोलले जाऊन ते जोरात फिरत होतं. त्याला अनुकुचीदार दगडाला कुशीचा दगड म्हणतात. कसला म्हणतात? कुशीचा दगड. ह्या कुशीच्या दगडाचं चित्र पहा. हे चित्र येईल आणि ते बाबा विचारल या दगडाचं नाव काय? कुणीचा दगड. पुणेचा दगड ना. कुणीचा. हा, कुणीचा. कुणी. हा, आलं का लक्षात? आणि मग येथे तुमच्या सगळ्या गोष्टी झाल्या. व्यापारच चालू झाली. हा, ताम्र काळामध्ये नव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता. चाकाने मी कसं सांगितलं बघा, सुरुवातीला मानवानं अग्नीचा शोध लावला, दगडाचा शोध लागला, दगडाच्या त्या ह्याच्या हत्याराचा लागत असताना धावत्या धोट्याचा शोध लागला आणि तिथून प्रगती झाली. आणि त्या धावत्या दगडावर धोट्यावरच त्यानं ते कुणी बसून त्या दगडाला फिरवून त्यांना ती मातीची भांडी बनवली, बरोबर, किंवा इतर वस्तूंच्या पण बनवल्या. हे करत असताना नवाश्म युगामध्ये शेतीचा शोध लागला आणि मानव त्या ठिकाणी स्थिर झाला. पहिली संस्कृती नदीकाठची म्हणजे सगळ्यात जुनी ही नागर संस्कृती, मग त्यानंतर येणारी संस्कृती, मग सिंधू आणि मग पुढे अशा गोष्टी जातात. ते त्या कालांतराने त्याच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोतच. ठीक आहे. हा, तर या ठिकाणी आपल्याला थांबायला काय अडचण नाही असं मला वाटतं. हा, थांबायला काय अडचण नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? थांबाव का काय? या अशा प्रकारे आपलं आजून संपलं. ह्याच्यातली काही चित्र आहेत, ह्याच्यातली काही खेळ आहेत, हे तुम्हाला मी तिथं स्क्रीनशॉट काढून टाकतो, तेवढं बघा. आणि हे मला हे ऐतिहासिक काळामधली जी काही संस्कृती म्हणा किंवा विविध नद्यांच्या खोऱ्यामधली संस्कृती म्हणा, ही संस्कृती आता मला घ्यायची नाही. ज्यावेळेस मी हडप्पा संस्कृती शिकवेल, कल्चर कुणाला म्हणायचं, म्हणजे संस्कृती कुणाला म्हणायची, ती कशी तयार झाली, खोऱ्यामधली कशी नागर संस्कृती कशी होती, मग जगात सगळ्या महान 5 संस्कृती आहेत, जगातल्या सगळ्यात महान 5 एकूण 5 संस्कृती आहेत. ती 5 मध्ये बघा कोण कोण आहे. एक आहे मेसोपोटेमिया, दुसरा आहे इजिप्त, चीन आणि हडप्पा. हे जेव्हा हडप्पा संस्कृतीचा शोध 1921 साली लागला, राखालदास बॅनर्जी आहे की नाही, ते रेल्वे काम चालू होतं पाकिस्तान भारतचा, आणि त्यावेळेस त्यानं ते विटा सापडल्या आणि त्या विटावरून खोदकाम केलं आणि ते हडप्पा इथे सापडलं म्हणून त्याला हडप्पा संस्कृती म्हणतात. आणि ऍक्च्युली हे सिंधू नदीच्या काठी वसलेलं होतं म्हणून त्याला सिंधू संस्कृती सुद्धा म्हणतात. अशा महान संस्कृती, मग संस्कृती म्हणजे काय, आणि मग इथून पुढे आपण कशात जाणार आहे, आपल्या संस्कृतीमध्ये घुसणार आहे आणि मग आपला सगळा प्राचीन सगळं संपतो. आता आपण ऐतिहासिक आणि प्रागैतिहासिक काळ संपलेला आहे. कोणाला काही शंका, समजलं नाही समजलं, कसं वाटलं, बरं वाटलं नाही, कसं तर झालं तर सांगा. कारण सुरुवातीला मला वाटतं मी इंटर केल्यानंतर ना काहीतरी मॅडमच्या तासाला 50,000 होते, नंतर ना मी आलो 48 झाले आणि जस्ट नाव 35 जण आहेत. याच्यावरनं तुम्हाला इतिहास किती आवडतो हे कळतंय आणि सगळ्यांना इतिहास आवडायला लागले हे पण कळायला लागले. जे इतिहास मला एवढ्या वर्षात कळलं नाही, एवढ्या वर्षात आवडलं नाही, ते एवढ्यात काय आवडणार आहे सर? हा, आणि तुम्ही शिकवल्यामुळे तर काय आवडणार आहे, असा भाग इतिहासाचा असतो. म्हणून त्याला इतिहास म्हणतात. कळलं का इतिहास? नाही सर, खूप छान सर, शिकवतात ही सर. खूप महत्वाची माहिती आहे. खूप आणि सुंदर. शिकवताना इंटरेस्ट क्रिएट होता सर. तरी त्याला खूप मजा येते, आवडतो तास. इतिहास माझ्या आवडीचा, पण पोरं सगळी पळून जातात याचा आपल्याला लय आनंद येतो. आणि इतिहासामधनं पोरं पळून गेली की तोच खरा इतिहास आहे की मी इतिहासाच्या तासाला पळून जाऊन इतिहास केला. आणि म्हणून तर आपल्यावर इंग्रजांनी किती वर्ष राज्य केलं. हा, आणि 150 वर्ष. हा, आणि ते कळायला आपल्याला उशीर लागला. मग ते कसं काय कळलं, काय झालं, हे पुन्हा आपल्याला मस्तपैकी रोमांच काय कायचं आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघायचा आहे, प्रबोधन काळ बघायचा आहे, नेमकं कुठं काय कसं झालं बदल बघायचे आहेत, आणि हे सगळं महत्वाचं आहे. हे बघत असताना आपल्याला भूगोलात पण शिरायचं आहे, आणि हे करत करत आपल्याला प्रशासन व्यवस्था बघायची आहे. ते राज्यशास्त्रातून एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. आपल्याला जसं वेळ मिळेल तसं त्याच्या गोष्टीमध्ये याला कव्हर करणार आहे. आता 3 टप्प्यामधला इतिहास जो आपला 3 भागामध्ये विभागला गेला, प्राचीन,
मध्ययुगीन आणि मध्ययुगीन आणि आणि प्राचीन मध्ये पण आपण जे कुठले प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ हा तर संपून गेला. प्राचीन काळ एका तासामध्ये पुढच्या उरकून घेऊ. परत आपण मग महत्वाचा जो भाग आहे, आता प्राचीन काळाला एवढं का पळवणार आहे तुम्ही म्हणतात, तर त्यातलं महत्वाचं जे टीईटीला येणार आहे त्याच गोष्टी बघायच्या आहेत. त्याला काय आता आपल्याला चंद्रगुप्त मौर्याचे काही लय आपलं मोठं भांडण करत बसायचं नाही. चंद्रगुप्त मौर्याने नेमकं काय केलं, मौर्य घराण्याची स्थापना कशी झाली, त्याच्या अगोदर असणारे बिंदुसार, अजातशत्रू कशा पद्धतीचे होते, कौटिल्य ज्याला आपण चाणक्य म्हणतो, हे चाणक्य कुठल्या राजघराण्याच्या पदरी होता. मग त्यानं ते चुकीला गाठ मारलं. त्याने म्हणलं होतं बघा, भर सभेमध्ये कुठल्या राजानं त्याचा अपमान केला, जोपर्यंत मी माझ्या ह्या केसाची जटायूची गाठ मारली होती ना, तोपर्यंत सोडणार नाही, जोपर्यंत या कुळाचा नाश करणार नाही, अशी त्याने शपथच घेतली. मग ती कशी झाली, मग तिने पूर्ण कशी करून घेतली. हा जो रोमहर्षक इतिहास आहे, खरं तर मगधचा विकास आहे. आणि ह्या सगळ्या काळामध्ये वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ आणि मग हा इतर धर्माचा विकास झाला, किंवा 16 महाजनपद आणि जनपद होती. याच्यामध्ये एक महाकाव्य लिहिली गेली, जगातील सगळ्यात मोठी 2 महाकाव्य. सांगू शकाल का कोणती नाव आहे ती? रामायण, महाभारत. महाभारत, रामायण. सर. हा, आणि मी इथं तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, महाभारत कोणामुळे झालं आणि रामायण कशामुळे घडलं, विचारणार नाही. आपल्याला सगळं माहित आहे. आता हे सगळं घडलं काय आणि कशाने घडलं, आता त्याचं कसं आहे, प्रश्न विचारला जातो. आणि तो तिथं मग त्याचे पुरावे काय होते का, कुठे होते, हे पुरावे आपल्याला महाजनपद आणि जनपद अभ्यासताना येतात. मग त्याच्यामध्ये कोसलचा राजा, वत्स, मत्सल, ह्या ज्या काही महत्वाची शहरं आहेत, आणि महत्वाच्या शहरामध्ये मगध हे सुद्धा शहर एक होतं. आणि मग ही सगळी जी जनपद होती, यांचं राज्य कसं चालत होतं, त्यावेळेस राजापद होता का, मग गणराज्य पद होती, मग त्या गणराज्य पदाला काय म्हणायला जायचं, मग त्यांच्या राजधान्या होत्या, त्यांच्या राजधान्या कोणकोणत्या होत्या, तिथं एक महत्वाचा राजा होऊन गेला. मग गौतम बुद्ध असतील किंवा मग वर्धमान महावीर असतील, यांचे जन्म पण ह्या काळामध्ये झाले. मग ते कुठल्या गावामध्ये कुठं राहिले, त्यांचा जन्म कुठे झाला, सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आलं का लक्षात? आणि हा सगळा इतिहास आपण असा रंजक इतिहास, इतका महान इतिहास, इतको अद्भुत इतिहास आपण आपल्या ह्या इतिहासाच्या तासामध्ये पाहणार आहोत. जे आवडतील, ज्याला आवडते ते बघेल, ज्याला आवडणार नाही, ज्याला काय आवड नाही, ज्याला सवड नाही, ते जातील. आपलं काय काम शिकायचं आहे, आपण शिकणार आहे, कारण ह्याच इतिहासामधून 60 पैकी 40 मार्क घ्यायचे, आहे का नाही? मग हे इतिहास विषय आवडतो सर. आवडतं ना. आणि हा असा मग रंजक इतिहास. मग परत तर ते तुमचे हे नाही असणार आहेत इंग्रज लोकांनी फोडा, तोडा आणि जोडा कसे केले, आपल्यालाच कसं पेटवलं. मग त्यांनी ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले, मग त्यांनी ज्यावेळेस भारतात आले तर भारतामध्ये त्यांना काय करायचं होतं, व्यापार करायचा होता. आणि व्यापार करण्यासाठी त्यांनी सनद मिळवली, म्हणजे व्यापाराची इथं परमिशन घ्यावं लागत होती. मग त्यावेळेस दिल्लीच्या गादीवर कोण होता, अशी प्रश्न येतात. मग पहिला व्हाईसराय असेल, पहिलं मग ते व्हाईसराय पद कसं होतं, मग त्याच्या आधी कोणतं पद होतं, मग सतीबंदी कायदा असेल, मग शिकणं सवर्ण सगळ्या गोष्टी असेल, मग महिलांचं खरं काय म्हणतो आपण त्याला, कसला काळ, अंधकारमय काळ कुठला होता. मग त्याच्या अगोदर थोडा ओव्हरव्ह्यू आपल्याला कुठे येतो, थोडाच. मग ते पेपर 2 मधला का नाही, ह्यांचा इतिहास येतो, थोडाफार जास्त येत नाही, मोगलांचा, सुलतान, थोडं येतं. मग त्यामुळे जशा पद्धतीचा येतोय तो तेवढ्याच पद्धतीने घेणार आहे. याला आपण डीप मध्ये गेलं का नाही, इतिहासाला जेवढ्या खोलीमध्ये जाल तेवढी खोली वाचता येते, ते बघता येते. पण खूप खोल्यात जाऊन, गर्त्यात जाऊन अडकण्यापेक्षा आपल्याला जेवढं आहे, जेवढ्या अभ्यासाचा विषय आहे तेवढं जर घेतलं तरी सुद्धा आनंदित होतं. कारण काही फक्त कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. तुमच्या ह्या गोष्टी जरी कानावर पडल्या तर 4 ऑप्शन मधल्या 3 ऑप्शन तुम्हाला या कानावर पडलेल्या गोष्टीमुळे मिळणार आहेत. आणि 4 ऑप्शन पैकी तुम्ही 3 ऑप्शन असेच उडवणार आहे, हे ऐकून. त्याच्यामुळे हे ऐकणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हो, आलं का लक्षात? आणि इतिहास सगळ्याला आवडलं म्हणजे इतिहासच होईल की, आणि इतिहास नाही आवडला म्हणजे ते पण एक इतिहासच आहे. त्याच्यामुळे इतिहासासारखा जर अभ्यासला तरी आपलं पण इतिहासच होणार आहे. आणि आपण पण एक नवीनच इतिहास करणार आहे टीईटी पासून, आहे का नाही? आतापर्यंत जे कोणी केलंच नाही ते आपण केलं म्हणजे इतिहासच घडला. म्हणून आपल्या ह्याचं ब्रीदवाक्य ते आहे, इतिहास नवीन बदलाचा. आलं का? हिस्ट्री ऑफ न्यू चेंज.
बघा इतिहास कुठून कुठे फिरला. इतिहास मानवानं केला, इतिहास इंग्रजांनी केला, इतिहास मोगलांनी केला, आता इतिहास तुम्ही करणार पासवून. हा आलं लक्षात. आपल्याला Yes, पास sir. होण्यासाठी इतिहास खूप छान वाचावा लागतो. काही गोष्टी मी ऑलरेडी PDF म्हणून तुमच्या ग्रुपवर टाकलेली आहे, त्याला वाचा. त्याच्यामध्ये पूर्ण ओव्हरव्ह्यू मध्ये इयत्ता 5वी 6वी 7वी आणि 8वी याचा इतिहास पूर्णपणे टाकलेला आहे. त्याचबरोबर प्रश्न उत्तर पण टाकलेली आहेत. एक पेपर आहे माझ्याकडे, पेपर आहे, तो तुम्ही जर न बघता जर सोडवणार असाल, मी तो ऍप्लिकेशन मध्ये देणार नाही तुम्हाला. तो वन लाईनर आहे. वन लाईनर म्हणजे कळतो ना, एका वाक्यात उत्तर द्या थोडक्यात असं. उत्तर लिहायचे डायरेक्टली. तो तुम्ही जर म्हणलात तर मी तुम्हाला टाकेन, नको म्हणलात तर सोडून देईन, काय गरज नाही. पण तो सोडवले टाका सर. आम्ही टाका बघतो. सर, टाका. काय टाका करणार? सर ते. हा मग काय करणार? आणि सोपं सांगतो तुम्हाला माहितीसाठी, तो तुमच्या टीईटीला सुद्धा उपयोगीचा आहे. म्हणजे उगाच असं देत नाही, तो उपयोगी आहे असाच देतोय. आणि तो जर तुम्ही सोडवला तर तुम्हाला आज सोडवायचा मी आज टाकतो, ते तुम्ही उद्या संध्याकाळी, कधी उद्या संध्याकाळी त्याची मी अँसर की टाकेन. उद्या संध्याकाळी मी काय टाकेन, त्याची अँसर की टाकेन. आज तो सोडवायचा मस्तपैकी तुम्ही लिहून पण काढा तुमच्या वही. किती लई नाहीत, 50-60 प्रश्न आहेत. 50-60 प्रश्न आहेत, बघता बघता 5-10 मिनिटात होऊन जातं. आणि 5-10 मिनिटं इतिहासाच्या वेळेला देणं अवघड नाही, पण त्याच्यातून इत्थंभूत इतिहास कळतं आणि इत्थंभूत सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि तुम्हाला सोपं सुद्धा जाईल. आणि ते प्रश्न म्हणजे तुम्हाला तुमच्या टीईटीच्या ह्याच्यामध्ये पण आलं होतं, कुठं मी वाचलंय, असं सुद्धा होऊन जाईल, त्यात काही शंका नाहीये. मी जे मटेरियल देणार आहे ते ऑथेंटिक आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला पूरक ठरणाऱ्या आहेत. आणि आपल्याला 40 मार्क मिळवायचे त्यातून. किती मिळवायचे? 40. ठीक आहे. मला वाटतं मी बोलत सुद्धा 15 मिनिटं एक्स्ट्राचं बोललो. आता तुम्हाला सगळेजण जांभळ्या बिंबळ्या द्यायला लागलेत, कोण कसं जिकडं तिकडं बघालंय, कोण कॅमेराच बंद करून टाकले. बाबा जा की आता, असं झालंय. ठीक आहे, तुम्ही असं केलं तरी मी काही जाणारच नाही, आणि तुम्ही केलं तरी मी जाणारच नाही. जायचं तेव्हाच जाणार आहे. पण आता जातो, बस झालं. आता जा म्हणण्याऐवजी गेलेलं बरं आहे का नाही. हॅलो सर, तुम्ही ते प्रश्नपत्रिका म्हणजे ग्रुप हा सर ग्रुपवर टाका. आवाज येईना. कोण काय म्हणलं? पेपर ग्रुप वरती टाका सर. कुठलं क्वेश्चन पेपर? प्रश्नपत्रिका ग्रुपवर टाका सर. आता तुम्ही म्हटलं होता सर ते. हो टाकणार. तुम्ही नाही म्हणलं तरी टाकतो, टाका म्हणलं तरी टाकतो. ग्रुपवर टाका सर. हो. हॅलो सर, ग्रुप वरतीच टाका ना प्लीज. हो ओके. ग्रुप वरती टाकतो. सगळ्यांना गुड नाईट. आणि तुमच्या देहापर्यंत पोहोचा. तुमच्या देहापर्यंत देहाला मिळण्यासाठी जाण्यासाठी सतत प्रयत्न करा, अभ्यास करा. उगाच दिवसावर दिवस ढकलून देऊ नका. आता तुमचा काउंटडाऊन खरा सुरू झालाय, मायनस सिस्टीम चालू झालेली आहे. ती 1 महिना संपलेला आहे. 28 दिवस तुमच्याकडे आहेत. रिव्हर्स मध्ये जात असताना, रिव्हर्स काउंटडाऊन होत असताना तुमच्याकडे तुमच्या देहाप्रती अजून आकर्षण होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही टीईटी पास होणं गरजेचं आहे. त्याच्याप्रती तुम्ही काही सांगू शकणार नाही. तुम्ही ते करा, अभ्यासाचं नियोजन करा आणि पास व्हा. याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय हिंद. राष्ट्र. चला भेटूया.